वा, गोड तुम्हाला नसत दिसेल, तो नजरेनं आम्हाला दिसतो. काय छान. असं वाटतं त्या काळात आम्ही नाही पाहिले छत्रपतीचे मावळे, पण ह्या काळात आम्ही छत्रपतीचे मावळे बघतो आहोत. सगळे गोष्टी खूप आनंद वाटतो आणि बसलं पाहिजे असं. आणि म्हणून आज या सर्व संतांचं, विशेष आमचे मलगिरी बाबा असो, सर्व संत सोमनाथ बाबा असो, आणखीन ममलेश्वर महाराज आहे, संतोष महाराज आहे, आमचं भजनी मंडळ आहे, दत्त महाराज आहे, वेगनेश्वर आहे, दादा आहे, विशेष चंदूभाऊ आहे, आणखीन गुणवंत आहे, दीपक आहे. सर्वांचं टाळ्याच्या गजरात आपण स्वागत करू. भाविक भक्तगण, माता भगिनी मोठ्या संख्येने या ठिकाणी आपण उपस्थित आहात. सर्व या ठिकाणचे कार्यकारिणी, संचालक, विशेष म्हणजे ज्यांनी कार्यक्रम आयोजित केला असा परिवार, सर्वांचं पुन्हा एकदा आपण टाळ्याच्या गजरात स्वागत करू. साहेब यावेळेस परत दुसऱ्या दिवशी कार्यक्रमाला हजर राहिले सर्वजण आपण, आणि राहायला पाहिजे. आपला गोड असा शिवमहापुराण कथेचा कार्यक्रम आहे. खूप भाग्यवान आहात तुम्ही. आज आपल्याला कसं 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन घ्यायचं आहे. आपण सुरुवातीला हर हर महादेव शंभो, काशी विश्वनाथ गंगे असं नामस्मरण करतो. का करतो याच्या पाठीमागं माहिती आहे का? 3 स्मरण होते यामध्ये. हर हर महादेव शंभो 3 नावं येतात, काशी, विश्वनाथ आणि गंगे. 3 गोष्टीचं स्मरण होतं. आणि आपलं जर आपल्या आयुष्यात या 3 गोष्टीचं सकाळी उठून जर स्मरण केलं, सकाळी नुसतं आपण म्हणतो हर हर गंगे, हर हर गंगे, हर हर गंगे 3 वेळेस, नुसतं तांब्या आपल्या नुसतं अंगावर डोक्यावरून टाकला तरी गंगेचं स्नान होतं. हे हर हर गंगे, विशेष म्हणजे काशी, विश्वनाथ आणि गंगे 3 गोष्टीचं स्मरण होतं. काशीचं स्मरण होतं, नाही गेलं आम्ही काशी, नसन केले आम्ही काशीला गेलो नसेल तर, पण काशीचं स्मरण सकाळी होतं. हर हर महादेव म्हटलं जातं. आणि विश्वनाथ ज्या ठिकाणी विश्वाचा नाथ आहे, आम्ही सगळेच जण त्याच्यापासून अनाथ आहोत. जो विश्वाद्यम विश्वबीजम निकलम भैरणम पंचवक्रते नेत्रकम महादेव, जो आदिनाथ गुरु आपण सकळ सिद्धांची आज जी परंपरा आपण बघतो आहोत, जे आदिनाथ, सर्वांचे आदिनाथ भगवान विश्वनाथ, अशा भगवंताचं स्मरण, अशा भगवंताची कथा आपण श्रवण करत आहात. विशेष म्हणजे आमच्या परंपरेमध्ये जी काही आदिनाथांची परंपरा आली, ते मढीचे आमचे कानिपनाथ, ते नवनाथातले एक नाथ, ज्यांना आपण कवी हरि अंतरिक्ष प्रबुद्ध पिपलायनम अविरत्र दुर्लक्षकर भाजन, जे 9 नारायण होते, ते नवनाथाच्या रूपात या भूतलावर कलियुगात आले. त्यातले आमचे मढीचे कानिपनाथ, त्यांचा आज आपण मोठा उत्सव केला, लाखो लोक दर्शनाला आहे. जे हत्तीच्या कानातून ज्यांची उत्पत्ती आहे, जालेंद्रनाथ त्यांचे गुरु आहे, विशेष असे हे कानिपनाथ, त्यांचंही आज स्मरण केलं पाहिजे. विशेष आनंद असा असतो की माणसाच्या जीवनामध्ये आम्ही एवढ्या आज दिमाखानं जगतो आहोत, आम्ही एवढं स्वाभिमानानं जगतो आहोत. आज आमच्या प्रत्येकाच्या डोक्यामध्ये आम्हाला टोपी घालता येते आहे, आमच्यावर भगवी पगडी लावता येते, भगवा कपडा आम्हाला घालता येतो आहे. आमच्या मातांच्या सगळ्यांच्या कपाळावरती एक सिंदूर आणि डोक्यावर अगदी कपाळावरती कुंकू शोभतं आहे. आणि आम्हाला एवढ्या सुंदर अशा भगव्याच्या आज खाली जर बसायला भेटत असेल तर कारण फक्त छत्रपती शिवराय आहे, हे पण आपण विसरून चालणार आहे. महाराष्ट्र देश आमचा पावन ही भूमी, या मातीत जन्मले आमचे दैवत छत्रपती. जय 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 महाराष्ट्र, जय 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 भवानी, जय 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 महाराष्ट्र, जय 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 भवानी.
वंदन तुम्हा हो राजे, करू वंदन तुम्हा हो राजे, छत्रपती शिवराजे आमचे छत्रपती शिवराजे, छत्रपती शिवराजे आमचे छत्रपती शिवराजे, छत्रपती शिवराजे आमचे छत्रपती शिवराजे. हो जिजाऊचा छावा गेला शत्रू समोर, गेला शत्रू समोर, गेला शत्रू समोर, महाराष्ट्राची शान गेला शत्रू समोर, गेला शत्रू समोर, गेला शत्रू समोर. करुवंदन तुम्हा हो राजे, करुवंदन तुम्हा हो राजे, छत्रपती शिवराजे आमचे छत्रपती शिवराजे, छत्रपती शिवराजे आमचे छत्रपती शिवराजे, छत्रपती शिवराजे छत्रपती शिवराजे, छत्रपती शिवराजे. हो महाराष्ट्राच्या मातीत जन्मले छत्रपती शिवराजे, महाराष्ट्राच्या मातीत जन्मले छत्रपती शिवराजे, जिजाऊच्या उदरी आले छत्रपती. हातवर करून टाळी, हातवर करून टाळी. जिजाऊच्या उदरी आले छत्रपती शिवराजे, जिजाऊच्या उदरी आले छत्रपती शिवराजे, छत्रपती शिवराजे वंदन तुम्हा हो राजे, छत्रपती शिवराजे आमचे छत्रपती शिवराजे, प्रौढ प्रताप वंदन क्षत्रिय कुलावतंस राजाधिराज योगीराज छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय. म्हणून छत्रपतींचं आज स्मरण आहे. आम्ही 2 जिजाऊ पाहिल्या महाराष्ट्रात. एक आहे तुकाराम महाराजांची जिजाऊ आणि एक आहे छत्रपतींची मातोश्री जिजाऊ. एकाने लेकरू घडवलं आणि एक जिजाऊ मात्र भाकरी टाकायची आणि ह्या डोंगरावर जावं का त्या डोंगरावर जावं. एकदा जिजाऊ डोंगरावरती गेली आणि डोळ्यात पाणी आलं. तुकाराम महाराजांनी विचारलं, का ग, का रडतेस? एवढं दूर यावं लागतं, पायात काही नाही. गुळवे घराण्यातली तू एवढी मोठी श्रीमंताची लेक आहेस. आज 3 ठिकाणी तुझं पातळ फाटलेलं आहे, 3 चिंध्या जोडलेल्या आहेस. तुझ्या अंगावर कपडा नाही म्हणून रडतेस की काय? तुझ्या पायात चप्पल नाही म्हणून रडतेस की काय? तसं काही नाही ना. तिने डोळे पुसले आणि सांगितलं, एवढं एवढं दूर तुला यावं लागतं. सांगितलं, तसं नाही. तुम्ही जेवल्याशिवाय मला जेवता येत नाही आणि मी जेवल्याशिवाय लेकरं जेवत नाही. कारण का, तुम्ही कधी कोणत्या डोंगरावर भंडारे असतात, कोणी कोणत्या डोंगरावर असतात, मला वेळ लागतो शोधायला. आणि तुम्ही उपाशी राहतात म्हणून डोळ्याला पाणी, कपड्याने नाही. मी माझ्या पायात चप्पल नाही म्हणून मी रडत नाही. मला एवढंच वाटतं की तुमचं लवकरात लवकर, कारण तुम्हाला उपाशी राहू नये म्हणून तुम्ही लवकर मला सापडावं, कोणत्या डोंगरावर हे मला कळावं, याच्यासाठी मी रडते. काय पतीमध्ये परमेश्वर बघण्याची शक्ती आपल्या महाराष्ट्राच्या मातीत आहे, हे लक्षात राहू द्या. आणि म्हणून पतीची सेवा करणारी जर असेल तर ती जिजा आहे. सांगितलं, जिजा आजपासून तुला ज्या वेळेस वाटलं ना भाकरी घेऊन निघाली, त्यावेळेस मी ज्या डोंगरावर राहील ना, त्या डोंगरावरच्या त्या रस्त्यावरची माती उचलायची आणि ती माती विठ्ठल म्हणले की त्या रस्त्यातून निघायचं. आमच्या तुकाराम महाराजांनी सहज जिजाला सांगितलं, ती निघाली आणि ज्या डोंगरावर असेल त्या डोंगराची मातीसुद्धा विठ्ठल म्हणू लागली. ही तुकाराम महाराजांची शक्ती होती, लक्षात राहू द्या. आणि म्हणून घडवण्यामध्ये जर असेल तर छत्रपती शिवरायांना आमची जिजामाता आहे. कसं घडवलं त्याचं चिंतन जर केलं तर 2 ते 3 तास लागेल. आपली शिव हा पुराण कथा आहे आणि शिवाचीच गाथा आहे, लक्षात राहू. आज आनंद खूप आहे, दुधात साखर आहे, योगायोग आहे.
आपल्या वारीचा कानेगावचा की आज छत्रपती शिवरायांच्या पवित्र पावन या नगरीमध्ये आपल्याला आज शिवमहापुराण कथा आणि शिवजयंती साजरी करण्याचा योग आपल्याला हा देवाने आज घडून आणला भगवंताच्या कृपेने. कारण छत्रपती शिवराय स्वतः भगवान शंकराची पूजा करत होते. प्रभू रामचंद्र ज्यावेळेस वनवासाला 12 वर्ष निघाले त्यावेळेस प्रत्येक ठिकाणी शिवलिंग बनवल्याशिवाय पूजा केल्याशिवाय ते पुढे निघत नव्हते. त्यातला भाग तो आपलाही आहे जे रामेश्वर मंदिर आहे. जागे जागी गेले आणि म्हणून आपलं खूप मोठं भाग्य आहे. आपल्याला 12 ज्योतिर्लिंग बघत असताना चौराष्ट्र सोमनाथम च श्रीशैल्य मल्लिकार्जुनम उज्जैन्य महांकालम ओंकार ममलेश्वरम. सकाळी उठल्यानंतर कमीत कमी सप्त जन्म कृतम पापम स्मरणेन विनश्यती. 12 ज्योतिर्लिंगाचं स्मरण करा. कमीत कमी उठल्या उठल्या आपण लगेच स्नान करत नाही. फक्त 2 मिनिटं बसलो आणि 12 ज्योतिर्लिंगाचं स्मरण केलं तरी आपलं कल्याण होतं. म्हणून छत्रपती शिवरायांनी जसं भगवान शंकरावर अभिषेक केल्याशिवाय निघत नव्हते. कुठल्याही कामाला जायचं तर भगवान शंकराची पूजा केल्याशिवाय निघत नव्हते. आपण सुद्धा ज्यावेळेस आम्ही सुद्धा गाडीत बसतो किंवा आम्ही ज्यावेळेस निघतो तर भगवान शंकराचं दर्शन घेतल्याशिवाय आम्ही गाडीत बसत नाही. कारण का त्याचंच हे सगळं फळ असतं. लक्षात राहू द्या. ज्याच्या मनामध्ये शिव आहे, शिव शिव अक्षर 2, जो भजे रात्रंदिनं धन्य तयाचा संसार परमार्थाची तेच घर. म्हणून प्रत्येकानं शिव शिव म्हणले. शिव 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 हो शिव 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 आदि अनंत शिव आदि अनंत शिव भोले महादेवा शेल शूल शंख विशाल जटाजूट चंद्रभाल लिंग कीर्ति रंग लाल विमल नीरबाज लोचन की गोरी गाल चंदन सिंदूर गुलाल बाजे रे डमरुबार डम 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 धादी लाग धिक 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 दिला बाजे रे विष्णु कमर साजे लोचन की गोरी गाल अंदर सिंदूर गुलाल बाजे रे डमरुबार डम 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 भोलेनाथ 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 म्हणून शिव शिव हा शब्द आपल्या मुखात आला पाहिजे दररोज नित्यनेमान. पाखरं सुद्धा आपण म्हणतो आपले भ्रमे चिव चिव ते पण शिव शिव म्हणतात. चिमण्या काय करतात त्या पण चिव चिव नाही करत, त्या पण शिव शिव म्हणतात. आम्ही पहिले म्हणायचो कारण हरभरे म्हणायचो आपण म्हणजे त्यानिमित्ताने हरीचं हाराचं नाव यायचं. पण आपलं आता बदलत चाललं दिवसेंदिवस सगळं. ज्यावेळेस आपण दुधामध्ये साखर टाकून भगवान शंकरला स्नान घालतो ना, पण दूध असं टाकावं की ते तापलेलं नसावं. विशेष म्हणजे जर्सी गाईचं मुळीच नसावं. काही काही वेळेस आपण काय करतो, दूध आणतो, भगवान शंकराला दूध टाकतो. पंचामृताचं महत्त्व तुम्हाला सांगणार आहे. का वाहतात त्याचं आपल्याला आज चिंतन करायचं आहे. अतिशय गोड चिंतन आहे.
तसं आपल्या देवघरामध्ये भगवान पंचायतन पाहिजे, शिवशंकर पाहिजे. पंढरीचे पांडुरंग म्हणजे आपण ठेवले पाहिजे, भगवान विष्णू किंवा रंगनाथ पाहिजे. बरोबर आहे की नाही? 5 देवता आपल्या देवघरात पाहिजे. पहिले गणपती बाप्पा. कोणते पाहिजे? पहिले गणपती महाराज. दुसरे आहे भगवान विष्णू. तिसरे आहे कमीत कमी नर्मदेश्वर. एक भगवान शिवलिंग. एवढं मोठं नाही ठेवायचं जे आमच्याकडे आहे ते, एवढं मोठं नाही. याचं फक्त 3 अंगुल एवढंच शिवलिंग चालतं घरामध्ये. त्याला सुंदर असं बनवून घ्यायचं. ते शिवलिंग आपण आपल्या घरात ठेवावं पाहिजेतच. कोणी म्हणे भगवान शंकर घरात ठेवू नये. अरे बाबा, जिथं घरात भगवान शंकर नाही त्याचं कल्याणच होणं शक्य नाही. लक्षात राहू द्या. भगवान शिव हे घरात पाहिजेतच. पहिले म्हणे देव स्मशानात राहतो. काहीतरी लोकांनी देवाला, तो स्मशानात राहतो, लक्षात घ्या. आणि एक लक्षात राहू द्या की आपल्याला सर्वांना जर जायचं असेल तर त्याच्याच कुशीत जायचं आहे. कोणाच्या? भोले बाबाच्या. असं कोण आहे की उडत जाणार आहे, कोणी कुठं जाणार आहे? नाही, जायचं तर भोले बाबाकडं. आणि भोले बाबाकडं जायचं तर तयारी चांगली करून गेलं पाहिजे. लक्षात राहा. स्मशान निवास करतं ते, स्मशानी राहिला. कैलासीचा शिव भोळा चक्रवर्ती कैलासीचा शिव भोळा चक्रवर्ती पर्वतीचा कैलासीचा शिव भोळा चक्रवर्ती कैलासीचा शिव भोळा चक्रवर्ती. गणपती बाप्पा, भगवान विष्णू जे आपण कधी कधी रंगणात ठेवतो. लंगडाक लंगडा, लंगडाक लंगडा, देव एका पायाने लंगडा. हो, थांबा थांबा थांबा. खूप भजनं होतील, चिंतन राहून जाईल. आता शिखर कथेला सुरुवात झाली. आणि म्हणून रंगणात पाहिजे. त्यानंतर आपल्याला कुलदैवता पाहिजे. पार्वतीच्या रूपात कोणीही कुलदैवता घरात पाहिजेतच. असं सांगितलं जातं की आपण घराच्या बाहेर जाताना दरवाजाच्या आत नमस्कार करून जावा, कुलदैवतेचं स्मरण करून. आणि आत येताना गणपतीचं स्मरण करून यावं. आपल्याला लिहिलेलं राहतं, पहिलं लिहायचं असं शुभ आणि लाभ हा घराच्या बाहेर लिहिलेलंच पाहिजे नियमानुसार. कारण त्यांची गणपती बाप्पाची पत्नीच रिद्धी सिद्धी आहे. शुभ लाभ हे 2 मुलं आहे. आपल्या घरावर लिहिलेलं असायचं की शुभ एका बाजूने असायचं, लाभ एका बाजूने असायचं. पूजा करताना सुद्धा आपण शुभ आणि लाभ लिहिलं जायचं. काही दिवसांनी लिहिलं गेलं की सुस्वागतम. बरोबर आहे का नाही? काय लिहिलं गेलं? सुस्वागतम, आगतम, सुप्रभातम. चांगलं आहे, चांगलं लिहिलं गेलं. त्याच्यानंतर लिहिलं गेलं वेलकम, कारण इंग्रजाकडे गेले राहून इथं. काय लिहिलं गेलं? वेलकम. आता ते गेलं ना, आता लिहिलं कुत्र्यापासून सावध राहा. असं कसं आलंय? बाबांनो, जीवनामध्ये सकाळी उठल्यानंतर 5 गोष्टी आपण केल्या पाहिजे. पहिल्यांदा आपल्या मुखात शिवनाम आलं पाहिजे. दुसरं, आपण देवघरात 2 मिनिटं होईना बसलं पाहिजे. तिसरं, आपण पूजा केली पाहिजे. आणि पूजा केल्यानंतर लक्षात घ्या की आपण गाईला पहिली भाकर दिल्या गेली पाहिजे. ते म्हणाल बाबाजी गाईच राहिल्या नाही, काय करायचं? जर गाय आपल्या घरात नसेल तर आपण हिंदू म्हणून कसं लक्षात येणार आहे? म्हणून प्रत्येकाने आपल्या घरापुढे एक तरी गाय आपण पाळली पाहिजे. गाईला आपण म्हणतो ना, बाबाजी म्हणायचे ना, सकाळी उठून पहिली भाकर गाईला. सकाळी उठून पहिली भाकर गायेला ऐका पहिली भाकर गाईला. ऐका रुक्मिणी
साधू सारखे साधू हिंडाच्या बाजारी ऐका रुक्मिणी साधू हिंडाचे बाजारी जनार्दन बाबांचा फोटो देवाच्या शेजारी ऐका रुक्मिणी फोटो देवा हो पहिली भाकर कोणला पाहिजे? कोण कोण देतं गाईला भाकर? वा वा, धन्यवाद सगळ्यांना. म्हणूनच सुख शांती घरात आहे. पहिली भाकर गाईला. आमच्याकडे आम्ही सिटीमध्ये राहतो, कधी कधी नाशिकमध्ये. वास्तविक पहिली भाकर गाईच्या नावाची राहते आणि शेवटी उरलं सुरलं ते कशाला द्यावं? कुत्र्याला द्यावं. काळ्या कुत्र्याला देण्यात चांगलं आहे. सगळा दोष निघून जातो, पितृदोष निघून जातो, घरातले अरिष्ट निघून जातो. कुत्र्याला दिलं गेलं पाहिजे. शेवटी कुत्र्याला द्यावं आणि पहिली गाईला द्यावं. ही काय करतात माहिती का? सिटीमध्ये पहिलीच भाकर विचारायला देऊ, तिला जायचं राहतं त्याच्या डब्यात घालते. कोणाच्या नावाची घातली ती? कोणाच्या नावाची? गाईच्या नावाची. कोणाला गेली? पतिदेवाला. मग त्याला गेल्यानंतर त्याची गाईच्या नावाची खाल्ल्यानंतर तो काय करतो? जय जय व जय 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 बायको तुम्ही सांगाल ते काम आम्ही ऐकू. तो गरीब होऊन जातो. कोणाच्या नावाचं खाल्लं? गाईच्या नावाचं खाल्लं. बरं, आता शेवटी उरलं सुरलं कुत्र्याला द्यावं तर ते शेवटची पोळी नेमकं ती खाती. तो बिचारा दरवाजात आला की वाहवाच करायला लागत. कोणाच्या नावाचं खाल्लं म्हणून कोणाच्या. हे बघा, शास्त्र आहे 6 गोष्टी व्हायलाच पाहिजे आपल्या घरात. पहिली भाकर गेलीच पाहिजे आणि पहिला आम्ही अग्नी नारायणाला टाकायचो. पंचायतन म्हणतात, ते बारीक गोष्टी कोणी सांगणार नाही तुम्हाला. परंतु अग्नीला घास पहिल्यांदा काही झालं का पहिला तुकडा आपण चुलीत टाकायचा. आता चुलीच राहिल्या नाही. मग कमीत कमी एक तरी असं गव्हाचं बारीक करून थोडंसं कवेनं गॅसवर टाकलं पाहिजे. म्हणजे चुलीला अग्नी नारायण तृप्त होतो. पशुपक्षीला दिलं जायचं. आपल्या घरावरती पहिले अशा पक्षीला आपण काय करायचो? काहीतरी ज्वारी बाजरी काहीतरी टाकायचो. पशुपक्षी यज्ञ. यज्ञ हा एक प्रकारचा. पंचम यज्ञम चतुर्विधम असं म्हटलेलं आहे. 5 प्रकारचा यज्ञ व्हायला पाहिजे. घरामध्ये तुम्हाला आनंद प्राप्त पाहिजे. इकडं जातो तिकडं जातो, लिंब घेतो, द्वारे घेतो, काहीतरी येडेपणा करतो, आपण आयुष्याचं वाटोळं करतो. मिरच्या घे, हे घे, ते घे, गाडीला मिरच्या बांध, लिंब बांध, उलटी बावली बांध. कशासाठी रिकाम टेकडे? ज्याच्याजवळ भगवान शंकर आहे त्याला हे काहीच करायची गरज नाही. हे तुम्हाला आजपासून सांगतो. भोलेनाथ बाबांचं ज्याच्याजवळ नाम आहे, भगवान शंकराची ज्याच्या घरात पूजा आहे, भगवान शंकराची आराधना ज्याच्या घरामध्ये आहे, त्याला कुठल्याही प्रकारची भीती नाही. लक्षात राहू दे. कारण तो भगवान भोलेनाथ विश्वाचा मालक आहे, संचालक आहे, विश्वाला चालवणारा आणि विश्वाला सर्व घडवणारा तो आहे. म्हणून या गोष्टीतून आपल्याला अलिप्त व्हायचं असेल, घरामध्ये काही प्रकारची भीती असेल तर भगवान शंकराचं स्मरण करा. भगवान शंकराचं एक गंगोदक आपल्या पिंडीवर तिथं घरामध्ये ठेवा. एक शंख आपल्या घरात असू द्या. एक शिवलिंग आपल्या घरात राहू द्या. आणि कमीत कमी जसं गंडकीमधून तुम्हाला माहिती शालिग्राम निघतो, तो शालिग्राम आपल्या घरात राहू द्या. शालिग्राम ही भगवान विष्णू आहे आणि भगवान नर्मदा मैयाचं तिथून जे काढलेला जो आपल्याला छोटासा जर मिळालेला आहे तो साक्षात नर्मदेश्वर म्हणजे भगवान शंकर आहे. ज्या घरात भगवान शंकर आहे, ज्या घरात प्रत्यक्ष आपल्याला देवाचं दर्शन होत आहे, त्या ठिकाणी काय कमी पडणार आहे? पण आपल्याला माहीत राहत नाही, आपण खूप काही करतो. म्हणून आपल्याला आपल्या ह्या 5 गोष्टी सांगत असताना भगवंतानं शिवमहापुराणामध्ये वर्णन आहे. 12 ज्योतिर्लिंगाकडे आपण जात असताना पहिलं ज्योतिर्लिंग आहे सोमनाथ. कोणतं ज्योतिर्लिंग आहे? सोमनाथला कोण कोण गेले? बरेच लोक जाऊन आले. वा, धन्यवाद. सौराष्ट्रला गेले तर सोमनाथला जाऊन या. का निर्माण झालंय मंदिर? का तिथं बघा, चंद्राचं लग्न झालं आणि दक्ष राजाने त्याला 24 मुली दिल्या. किती दिल्या? 24 मुलींशी लग्न झालं. रोहिणी नावाच्या मुलीशी जास्त जीव असल्यामुळे बाकीकडे लक्ष दिलं नाही आणि बाकीच्यांनी आपल्या जो पिता आहे त्यांच्याकडे म्हणजे दक्ष राजाकडं सगळ्यांनी तक्रार केली की दादा,
आम्हीही लग्न केलं, आम्हीही भाकरी करतो, आम्हीही जीव लावतो, आम्ही राहतो, पण चंद्र आमच्याकडं लक्ष देत नाही. तुमचे जावई बापूचं आमच्याकडं अजिबात लक्ष नाही. कारण लेकीचं आणि बापाचं एक वेगळा जिव्हाळा असतो. ती सांगते, बाबा आम्हाला अजिबात आमच्याकडं लक्षच नाही आहे. दक्ष राजा एकदा चंद्राला सांगतो की बाबा, अरे 24च्या 24 मुली मी तुला दिल्या, असं भेदभाव करू नको, सगळ्यांना सारखं. हा हा म्हटला, परत तसंच झालं. आणि म्हणून दक्ष राजा एकदा आले आणि सांगितलं, चंद्रा तुला मी सांगितलं होतं की सर्वांना सारखा जीव लाव, तू लावत नाही, जाय तुला क्षयरोग होऊन जाईल. चंद्राला भद पडले, चंद्राच्या अंगातून पू पडायला लागलं, चंद्राच्या अंगाला कोहडं निर्माण झालं. सगळं कोहड्याने चंद्र पार नखापासून तर केसापर्यंत कोहडं झालं, पू पडतंय, दुर्गंध सुटला आहे. आणि सगळं रडायला लागले. सगळे देवता पाहायला लागले की अरे चंद्र तर आता काळा पडलाय, आता काय करायचं आहे. तेवढ्यात बृहस्पती सगळे देव आले आणि नारदानं सांगितलं की चंद्रा, तुला ह्या कोहड्यापासून सुटायचं असेल, तुला ह्या रोगापासून सुटायचं असेल तर प्रभाग क्षेत्रावरती जाय, पार्थिव शिवलिंग भगवान शंकराचं बनव आणि 6 महिने त्या ठिकाणी भगवान शंकराचा नमःशिवाय नामाने जप कर. 6 महिन्याच्या जपानं तुला हे कोहडं जाईल, भगवान शंकर तुझ्यावर प्रसन्न होतील. अंगाला कुठल्याही प्रकारचा रोग असेल, अंगाला अनेक प्रकारचा शारीरिक रोग असेल तर भगवान शंकराच्या पार्थिव शिवलिंगाची पूजा केल्याने जाते. हे लक्षात राहू. आपण केलं पाहिजे, आपण बनवलं पाहिजे. सकाळी सकाळी कमीत कमी बेलाच्या झाडाखाली, आम्ही ज्या मळ्यात राहतो त्या ठिकाणी बेलाचं झाड पाहिलं आम्ही, अतिशय छान. त्या ठिकाणी बेलाच्या झाडाखाली सुंदर अशी पिंड पाहिली, त्या ठिकाणी दिवा लावलेला पाहिला. अरे ज्याच्या घरापुढं बेलाचं झाड आहे, ज्याच्या घराच्या बेलाच्या झाडाखाली छोटीशी पिंड बनवलेली आहे आणि तिथं दिवा लावलेला आहे, त्या ठिकाणी कशाची लक्ष्मी कमी पडणार. त्या ठिकाणी अखंड सुख आणि समृद्धी राहणार आहे. त्या ठिकाणी काहीच कमी पडू शकत नाही. का? की बेलाचं झाड समोर आहे. किती सुंदर सांगितलं चिंतन. आणि म्हणून त्या ठिकाणी चंद्रानं पूजा केली. 6 महिन्याने भगवान शंकर प्रगट झाले. चंद्रा, तुला शाप दिलेला आहे, तुझ्या सासऱ्याने शाप दिला दक्ष महाराजांनी. असं करू आपण 15 दिवस कमी कमी आणि 15 दिवसातून तू पूर्ण होशील, पौर्णिमेला चालेल. चंद्राने सांगितलं ठीक आहे, पण प्रभू माझ्या अंगावरचं कुष्ठ जावं एवढं सांगितलं. चंद्रा, आज तू पार्थिव शिवलिंगाचं पूजन केलं आणि आज तुझ्या पुढं मी प्रगट झालेलं आहे. तुझ्या अंगालाही कुठल्याही प्रकारचं आजपासून नुसतं तुझं स्मरण केलं चंद्राचं. पौर्णिमेच्या दिवशी फक्त चंद्रापुढं असं पाणी ठेवलं आणि त्यांनी स्नान केलं तरी ओम नमः शिवायचं स्मरण करून तुझं स्मरण केलं तरी अंगाचं कोढं निघून जाईल, अनेक प्रकारची रगतपती निघून जातील. म्हणून चंद्राने सांगितलं, देवा तुम्ही पार्वतीसह या ठिकाणी विराजमान राहा, लाखो लोकांचं दुःख दूर करा. तुम्ही माझ्यासाठी प्रगट झाले, पण आयुष्यभर इथं राहा. त्या ठिकाणी एक चंद्रकुंड निर्माण केलं. आज जर प्रभाग क्षेत्राला गेले तर त्या ठिकाणी एक चंद्रकुंड आहे, त्या कुंडात जर स्नान केलं तर अनेक प्रकारचं दुःख, अनेक प्रकारचे आपले त्वचा रोग निघून जातो. आणि म्हणून भगवान शंकर त्या ठिकाणी थांबले. त्या पहिल्या ज्योतिर्लिंगाचं नाव आहे, सर्वांनी जय जयकार करा, सोमनाथ भगवान की जय. पार्वतीचा नाथ त्रिभुवनाथ भक्ताचा कैवारी आला, 12 ज्योतिर्लिंगामध्ये घातला. पार्वतीचा नाथ त्रिभुवनाथ भक्ताचा कैवारी आला, 12 ज्योतिर्लिंगामध्ये घातला. शंभुमुक्त केले चंद्र, तो झाला सोमनाथ, तो झाला सोमनाथ. शंभुमुक्त केले चंद्र, तो झाला सोमनाथ, तो झाला सोमनाथ, झाला सोमनाथ. हो, पार्वतीचा नाथ त्रिभुवनाथ भक्ताचा कैवारी आला, 12 ज्योतिर्लिंगामध्ये घातला. पार्वतीचा नाथ त्रिभुवनाथ भक्ताचा कैवारी आला, 12 ज्योतिर्लिंगामध्ये घातला. झाले प्रसन्न शिवशंकर, त्या सोमनावर भारे, त्या सोमनावर भारे, त्या सोमनावर भारे. तो मुक्त केले
तो चंद्र आले वारे तो चंद्र आले वारे तो शंकर आले वारे पार्वतीचा नाथ त्रिभुवनाथ पार्वतीचा नाथ त्रिभुवनाथ भक्ताचा कैवारी आला बारा ज्योतिर्लिंगामध्ये सजला नाथ त्रिभुवनाथ भक्ताचा कैवारी आला पहिलं ज्योतिर्लिंग आहे सोमनाथ. प्रत्येक ज्योतिर्लिंग आपण 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेणार आहोत. उद्या मात्र लग्न आहे, शिवविवाह. सगळ्यांनी फेटे बांधून यायचे, कारण महादेवाचं लग्न आहे आणि तिथं सगळे नाचणार आहे. भूत वेताळ नाचती, प्रत्येक देशातलं भूत येणार आहे. आपल्याला बनवायचं पण तसंच आहे. उद्या आनंदच घ्यायचा आहे, कारण भोलेबाबाचं लग्न आहे. ते खूप आनंद घ्यायचा उद्या. विशेष एक भगवान शंकराचा भक्त होता. सकाळी पूजा केल्याचं वेगळं फळ आहे, दुपारी पूजा केल्याचं फळ वेगळं आहे आणि संध्याकाळी पूजा केल्याचं फळ वेगळं आहे. लक्षात. सकाळी देवाला पाणी घातलेल्याचं फळ वेगळं, दुपारी स्नान घातल्याचं वेगळं आणि संध्याकाळी प्रदोष काळात पूजा केलेली वेगळी. दररोज संध्याकाळी भगवान शिव आणि पार्वती 6 ते 6:30 ह्या वेळेत आपल्या दरवाजात येतात. लक्षात राहू दे. दररोज येतात, कैलासातून निघतात आणि आपल्या दरवाजात येतात. 6:30 ते 7च्या दरम्यान याला प्रदोष काळ म्हणतात, म्हणून भोलेबाबा येण्याचा टाईम असतो. भगवान शंकर पार्वतीसह आपल्या दरवाजात येतात, थांबतात, पाहतात. त्यानंतर तुम्हाला माहिती कोण येतं, सगळ्याला माहिती. लक्ष्मी तिची बहीण कोण, सगळ्याला माहिती. ते बी काही सांगत नाही. आणि म्हणून 7 ते 8 लक्ष्मी येण्याचा टाईम असतो, 7:30 ते 8:30 पर्यंत. परंतु ज्यावेळेस आपण हा टाईम साधतो त्यावेळेस मंदिरात जातो. संध्याकाळी 6:30 ते 7:30 पर्यंत प्रदोष काळ असतो. भगवान शंकर प्रसन्न होण्याचा वेळ आहे. मंदिरात जायचं. आपण बसताना उत्तर दिशेकडे तोंड करून बसायचं, दक्षिणेकडे पाठ करायची. महादेवाला पाणी घालताना कसं घालायचं, एक पिंड अशी असते की डमरू पिंड असते, तिला उभ्याने पाणी घालावं लागतं, आणि एक बैठी पिंड असते त्याला बसून पाणी घालावं लागतं. हे पण लक्षात राहू दे. आणि ज्यावेळेस आपण तांब्यात घेतो तो पूर्णपणे अखंड धारा भगवंताला आवडते, ती खंडित झाली नाही पाहिजे. नाहीतर मग काय, तू टाक थोडं, तू टाक थोडं, तू टाक थोडं, असं नाही चालत. जो तांब्या आपण हातात घेतो तो पूर्णपणे ओतेपर्यंत थांबला नाही पाहिजे. लक्षात घ्या. आणि आपलं मुख कुठं पाहिजे, उत्तरेकडं पाहिजे. महादेव उत्तरेकडं. आपण दररोज. आणि पाठ कोणीकडं करायची, दक्षिणेकडं. दक्षिणेकडं पाठ असायची, उत्तरेकडं आपलं हे पाहिजे. लक्षात राहू द्या. आणि मग पाणी टाकून बघा तुम्ही, त्याचं फळ 10 दिवसाच्या आत तुम्हाला कशी अनुभूती येते. पाणी टाकायचं माहिती पाहिजे. जसं मंदिरात आपण जातो, पहिल्यांदा काय वाजतो, घंटा वाजतो. मंदिरात घंटा आणि संसारात तंटा. जर मंदिरात घंटा वाजला तर तो ब्रह्मनाद आपल्यामध्ये प्रवेश करतो, सगळं विसार पडतो. आणि त्यावेळेस तो ब्रह्मनाद शिवनाद आपण ज्यावेळेस घेतो, घंट्याच्या नादानं आपण संसार विसरतो, त्याच वेळेस धर्माला स्पर्श करतो. धर्म म्हणजे नंदी आहे. पुढं कोण आहे, नंदीला स्पर्श करताना 2 बोटं असे ठेवायचे असतात. दोन्ही बोटाचे एक हात आपला शेपटीजवळ ठेवायचा आणि 2 बोटं असे ठेवून मग दोन्ही बोटाच्या आतमधून शिवलिंग पाहायचं असतं. म्हणजे धर्माचा आधार घेऊन, जोपर्यंत आपण धर्माचा आधार घेत नाही, पूर्णपणे धर्मनिष्ठ होत नाही शिवरायांसारखं, तोपर्यंत आपल्याला शिवाच्या मंदिरात जायचा अधिकार नाही. म्हणून पहिल्यांदा नंदीचं स्पर्श करून दोन्हीच्या याच्यातून दर्शन घेऊन मग कासवाला स्पर्श करायचा असतो. म्हणजे धर्माचं अंग आज मी अंगीकार केलेलं आहे पूर्णपणे. आणि मग कासवाला स्पर्श करून कासव सगळं अवयव आत घेतं, म्हणून ते कासव पुढे ठेवलेले. आपले 10 इंद्रियाची करुणिया होळी, शिवनामाची वाजवावी टाळी, अहोरात्र हे काम. म्हणजे हे 10 इंद्रिय त्या ठिकाणी ठेवून द्यायचे, आपले आवरायचे. जसं कासव
स्वतःला सगळं आवरून घेतं आणि मग मात्र भगवान शंकराचा जो दरवाजा असतो तो छोटा असतो, असा उंच 5 फुटाचा नाही राहत, 3.5 फुटाचा 2.5 फुटाचा एवढाच असतो. कारण तिथं वाकायचं असतं. काय करायचं असतं? असं सडळ नाही जायचं तिथं. काय करायचं? पूर्ण वाकायचं. ते देवा आता मी पूर्णपणे माझं हे केलेलं आहे, आता मी तुला तुझ्या पुढं पूर्ण वाकलेलं आहे. आणि वाकून आतमध्ये गेल्यानंतर मग मात्र उत्तर दिशेकडे तोंड करून भगवान शंकराला नमस्कार करायचा, असं डोकं टेकायचं. काही काही लोक तर त्या देवाच्या जो साळुंका त्याला डोकं लावतो. अरे घरी डोकं लावलं त्या देवाला कुठं डोकं लावतो तो? तिथं त्या देवाला डोकं नाही लावायचं. शिवलिंगाला कधीच डोकं लावू नये. ते ज्योतिर्मय आहे, साक्षात वलय आहे. त्याला नमस्कार करावा, स्पर्श करावा. आणि तिथले फुलं असेल तर ते फुलं घ्यावं. कारण निर्माल्याला जास्त महत्त्व आहे. ते फुल घ्यावं, इथं लावावं, इथं लावावं, इथं लावावं, सुगंध घ्यावं. माहिती का तुम्हाला ते फुल का घ्यावं? तिथलं कमीत कमी इथं लावावं, माहीत नाही. आता जाऊ द्या, एकाच वेळेस सगळं नाही सांगून जाणार तुम्हाला. कोण कोण घेतं फुलं? आणि म्हणून ते फूल घ्यायचं, तिथलं बेल घ्यायचं. बेल घेतल्यावर आपल्या जवळ ठेवायचं ते दिवसभर. बेलाचंच पान, त्याला नमस्कार करून भगवान शंकराला नमस्कार करून मग मात्र येऊन पायरीवर बसायचं असतं. असा जुन्या लोकांचा नियम. भगवान शंकराचं दर्शन ह्या पद्धतीने घेतलं तर आनंद आहे. तो दररोज जायचा, त्रिकाल संध्या करायचा आणि 3 वेळेस पाणी घालून भगवान शंकराची इतकी भक्ती करायची, एवढी भक्ती करायचं, खूप भक्ती करायचा. एकुलता एक मुलगा होता, शेतकरी होता. शेतकरी असताना खळ्यावरती खूप उत्पन्न निर्माण झालं आणि म्हणून खळ्यावर गेला. लेकरू खळ्यावर होतं आणि सुंदर अशी तिथं अगदी मळणी चालू होती. तेवढ्यात एक सर्प आला. एकुलता एक मुलाला तो सर्प एकदम काळा नाग होता, चावला. आणि चावल्यानंतर त्यांनी पाहिलं, अरे आपल्या मुलाला सर्प दंश झालेला आहे, त्याच्या तोंडातून भेष येत आहे. मनामध्ये आलं, भोले बाबा आयुष्यभर तुझी भक्ती करतो, वाट्याला का बरं दुःख आलं एवढं? काय कारण आहे? माझ्या घरात माझा एकुलता एक मुलगा आज सर्पदंशाने चालला आहे. कारण राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामींकडे सर्पदंश झालेले खूप लोक यायचे. आम्ही ज्यावेळेस नाशिक आश्रमात पाहिलं किंवा काकोळ्यात पाहिलं की अक्षरशः बाबाजी थोडीशी विभूती द्यायचे आणि त्याला लावायचे आणि म्हणायचे, भाऊ म्हण नर्मदा. आणि म्हणून हजारो लोकांचे सर्प उतरायचे. एकदा त्या नांदुर्डी गाव आहे आमच्याकडं, त्या गावात प्रत्येकाला सर्पदंश व्हायचा, प्रत्येकाच्या घरात सर्प निघायचा. त्या गावाला खूप सगळ्या बाजूनी सर्पाचे येडे असायचे. 2 दिवस झाले की काकोळ्यात लोक यायचे, 2 दिवस झाले की शिवपुरीत लोक यायचे. बाबाजी म्हणायचे, भाऊ नांदुर्डीवाले हो, अरे तुम्हाला कायम सर्पदंश होतो, असं करू म्हणे. त्या ठिकाणी कुटिया बांधली आणि कुटिया बांधल्यानंतर सद्गुरू जनार्दन स्वामींनी आशीर्वाद दिला, आता तुम्हाला तुमच्या गावात सर्पदंश होणार नाही. आणि एखाद्याला झालं तर नांदुर्डीच्याच कुट्यात आणून टाका, आजही त्या कुट्यात गेलं तर सर्प उतरून जातो, एवढी बाबाजींनी शक्ती दिली. नांदुर्डीची कुटी आहे, आजही त्या ठिकाणी मंदिर झालं आता. म्हणजे संजीवनी कुट्या करून टाकली बाबाजींनी. म्हणून त्या मुलाला सर्पदंश झाला, तो घेऊन चालला असा रस्त्याने शेतकरी आमचा. डोळ्यात पाणी आहे. एकुलता एक लेकरू आहे. पाहता पाहता ते लेकरू पाहत आहे. एकुलता एक लेकरू माझं गेलं, भोले बाबा स्मरण चाललंय. तेवढ्या समोरून कोणीतरी आलं, बाबा काय झालं तुमच्या मुलाला? म्हणे काही नाही, सर्पदंश झाला, गेलं माझं लेकरू. खूप सेवा केली होती भोले बाबाची, पण असं वेळ यायला नको, त्याच्या कर्मात असेल म्हणून डोळ्यात पाणी आलं. समोरच्या व्यक्तीने सांगितलं, एवढी जडीबुटी आहे, देते का त्याच्या तोंडात? म्हणून ती तोंडात दिली. हल्ली ते लेकरू उठून बसलं. उठल्यानंतर ते लेकरू घरी आलं. दुसऱ्या वेळेस काहीतरी स्वतःवरच विघ्न आलं. 2 बैलाच्या झुंजामध्ये असं सापडलं गेलं आणि तेवढ्यातूनही काहीतरी विघ्न टळल्या गेलं. त्याने का विघ्न येत आहे? एक दिवस एवढी पेरणी केली गव्हाची, खूप गहू झाले, खूप कोणाला गावात एवढे गहू झाले नाही, त्याला झाले. आणि खूप गहू झाल्यामुळे रास लागली मोठी. आनंद झाला आणि काही नाही, रास लागली असताना त्या ठिकाणी खळ्यावर असायचं, कोणीतरी आलं आणि यांनी पाहिलं, अरे खूप आनंदानं मस्त आहे, आपल्याला काही कमी नाही आता. पण रात्री एवढा पाऊस झाला, एवढा पाऊस झाला, त्याची रासच वाहून गेली.
मग सांगितलं आजपासून भोलेबाबाच्या मंदिरात जायचं नाही. पहिलं लेकरू गेलं असतं, काही काही वाचलं. दुसरं मी जुंद बैलाची सापडलो असतो, मेलून गेलो असतो. माझ्यावर एवढं विघ्न, आता जाऊ द्या ते 2 मान्य केले, पण माझी एवढी मोठी रात झाली, मला एवढे गहू झाले, भगवंताने रात्रभर एवढा पाऊस पाडला आणि माझे गहू वाहून नेले, याच्यापेक्षा आजपासून मंदिरात जायचं नाही. देवा तुझा माझा करे वैरकार. 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 दुःखाचे डोंगर, दुःखाचे डोंगर दाखविसी, दाखविसी बळे बांधुनी देसी काळा, बळे बांधुनी देसी काळा. दुःखाचे डोंगर, दुःखाचे डोंगर दाखविसी, दाखविसी बळे बांधुनिया देसी काळहाती. बळे बांधुनिया देसी काळहाती. बळे बांधुनिया देसी काळहाती. देवा, त्रिकाल पूजा केली, हे फळ मिळालं मला. म्हणून काही झालं ना, किती पाणी घातलं तर श्रद्धा तुटू देऊ नका. आपण लय तुटपुंजी लोक आहोत. मंदिरात गेला, भगवान शंकराच्या पिंडीजवळ आपलं डोकं आपटू लागला. देवा, का दुःखाचं डोंगर पाठवलंस? अखंड पूजा केली, त्याचं फळ मला हे मिळालं. आज एवढं पीक डोळ्यासमोरून वाहून गेलं, सगळी रास गव्हाची वाहून गेली, त्यावेळेस तू धावून आला नाहीस, काय तुझी पूजा करावी? भगवान शंकर प्रगट झाले. समोर भोले बाबा आहे. सांगितलं, बाबा तुझा मुलाचा मृत्यू निश्चित होता, तेवढंच प्रारब्ध होतं, त्याचं आयुष्य तेवढंच होतं. परंतु तू त्रिकाल पूजा करत असल्यामुळं तू लेकरू घेऊन चालला आणि समोरून दुसरं तिसरं कोणी नव्हतं. त्याच्या तोंडात जडीबुटी दिली ना, तो स्वतः मीच होतो. त्या मुलाला वाचवणारा मीच होतो. 2 बैलाच्या झुंजात तू सापडला, त्याच्यातून ओढणारा मीच होतो. आणि मग सांगितलं, देवा हे ठीक होतं, हे मला मान्य होतं, परंतु आमचं गहू का वाहून गेला? तिथं का चूक घडली एवढीच? सांगितलं, बाबा गावात कोणालाच उत्पन्न नव्हतं, पण मात्र तुझी रास पाहिली. काही तुझे विरोधक होते आणि ती रास पाहिल्यानंतर त्याच्यावर रात्रीतून खूप विष ओतून दिलं. ते जर तुम्ही सर्व घरांनी खाल्लं असतं तर तुम्ही सर्व मेले असते. म्हणून मला तुमची दया आली, मी रात्रीतून वाहून नेलं आणि तुम्हाला वाचवलं. मग कळालं की देवा चुकलं माझं. आजपासून कधीच पूजापासून विलग होणार नाही, कारण प्रत्येक क्षणाला तूच वाचवतो. अनेक प्रहार होतात, अनेक प्रकारचे, आम्ही गाडीवर चालतो, आम्ही अनेक प्रकारचे संकट येतात, वाचवतो तर तूच. म्हणून तुझं नमस्कार केल्याशिवाय बाहेर पडणार नाही, शिवनामाचा गजर केल्याशिवाय मी बाहेर पडणार नाही, आणि भगवान शंकराच्या पिंडीवर 1 लोटा पाणी टाकल्याशिवाय मी प्रवास करणार नाही किंवा माझा प्रयास करणार नाही. म्हणून भोले बाबा आज चुकलं माझं, सर्व घर तू माझं वाचवलं, हे लक्षात राहा. शिव भोळा चक्रवर्ती, शिव भोळा चक्रवर्ती, शिव भोळा चक्रवर्ती, शिव भोळा चक्रवर्ती. माझे
आपण मंदिरात जातो, सगळेजण जातात, गणपतीचं बाप्पाचं दर्शन घेता ना सगळे. त्यानंतर भगवान शंकराचं स्मरण करतो, पार्वतीचं. पण आतापर्यंत कोणी कार्तिक स्वामीचं स्मरण केलं का? खरं सांगा. ज्याला विजय प्राप्त पाहिजे असेल प्रत्येक क्षेत्रामध्ये, आपण कधी अपयश घेऊन येऊच शकत नाही असं ज्याला वाटत असेल, आज हा शब्द लक्षात राहू द्या. ज्यावेळेस आपण गणपतीचं स्मरण करतो त्यावेळेस कार्तिकीचं सुद्धा स्मरण करून निघा. कारण कार्तिकी ही विजयी आहे, कारण त्यांना सेनापती बनवलं होतं. आणि जेव्हा कार्तिकी सेनापती झाले, एकही अपयश घेऊन आले नाही. म्हणून मंदिरात गेल्यानंतर जसं गणपतीचं स्मरण करतो तसं कार्तिक स्वामीचं स्मरण करा. कारण आता ही कथा येणार आहे. पहिलं ज्योतिर्लिंग आपण बघितलं सोमनाथ, श्रीशैल्य मल्लिकार्जुन. मल्लिकार्जुनला जाऊन येऊ. मल्लिका आणि अर्जुन नाव का बरं पडलं? आता तुम्ही सगळेजण खूप कथा ऐकता. शिवमा मल्लिका आणि अर्जुन हे नाव का पडलं? एक खूप चिंता नाही. 12 ज्योतिर्लिंग आपल्याला बघायचं आहे. तुम्हाला अजून खूप खूप कसं काहीतरी गोड गोड असं द्यायचं आहे जाता जाता, की जेणे करून आपल्याला आपल्या घरात सुख शांती आणि आनंद प्राप्त होईल. कधीही घरामध्ये कटकट होणार नाही, कधी झगडा होणार नाही, कधी कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही. अशी अनुभूती आज आपल्याला देऊन जायची. सगळ्याला सुख आणि शांती घरात लावेल अशी अनुभूती या शिवमहापुराण कथेतला प्रसाद तुम्हाला द्यायचा आहे. परंतु हे ऐका, ज्यावेळेस लेकरं मोठं होतं तर आईवडिलाला चिंता पडते की यांचे लग्न व्हावं. काल सांगितलं की जर मूग आदल्या दिवशी धुवायचे आणि दुसऱ्या दिवशी 108 मूग भगवान शंकराच्या पिंडीवर व्हायचे. लग्नात अडचण असेल, घरात अडचण असेल तर मूग व्हावं, गहू व्हावं. असं 1-1 लाखाचं त्यांना सांगितलेलं आहे की, पण आपण एवढे एका वेळेस वाहू शकत नाही. नवे 1 लाख दिवे लावायला सांगितलेले आहे. ते नाही मग त्याच्यामुळे त्या वाती नाही राहत का एकत्र, बारीक 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 त्या वातीचं तुपात विजायचं आणि ती लावायची. एवढंच काय, अनेक प्रकारचे संकट येत असेल तर बेलाची काडी आणायची, त्याला असं पूर्ण असं कापूस गुंढाळायचा, ते तुपात बुडायचे आणि भगवान शंकरापुढं त्याची ज्योत पेटून पहा. याच्या अनुभूत्या जर सांगितल्या तर तुम्ही म्हणाल बाबाजी ही कथा बाजूला राहू दे, हेच सांगा. कारण आम्हाला संसारातले दुःख आहे. संसार दुःख मूळ फार दुःख आहे, काय सांगावं तुम्हाला. हे दुःखातून दूर व्हायचं असेल तर भगवान शिवाची पूजा. 2 लेकर आहे, एक आहे कार्तिक स्वामी, एक आहे गणपती. सांगितलं बाळाओ तुम्ही मोठे झाले, आता तुमचं लग्न करायचं आहे. भगवान शंकरांना आणि पार्वतीने दोघांना सांगितलं जो कोणी पृथ्वी प्रदक्षिणा करून येईल त्याचं अगोदर लग्न. आता गणपतीने विचार केला, हिमोरावर बसणार मोठा भाऊ येतो, भुरकून उडणार, भरकन येऊन निघून येणार आणि याचं लग्न अगोदर राहणार. मी तसंच राहणार, कारण मी लंबोदर पीतांबर. हो बोले बाबा साहेब पुढं होता. अरे मी तर बरं, माझं वाहन आहे काय उंदीर, किती 1 लिटर दाबलं तर टूट पेट्रोल किती टाकलं मला घेऊन पळणार नाही. त्याच्यापेक्षा आता एक काम करू, निघू द्या कार्तिक स्वामीला. कार्तिक स्वामीला निघू दिलं आणि ह्या गणपती बाप्पाने बुद्धी लढवली, कारण ते बुद्धिमान आहे. नमस्कार केला. आई वडील सिंहासनावर बसलेले, कैलासाच्या एकदम सुंदर अशा शिखरावर बसलेले आहे. दगडाचं सिंहासन आहे, आपलं व्याग चर्म पांघरलेलं आहे. भगवान भोलेनाथ आपल्या आपल्या आनंदात आहे. पार्वती माता जवळ बसलेले आहे. गणपती बाप्पानं नमस्कार केला, तिथंच 3 प्रदक्षिणा मारल्या आणि साष्टांग नमस्कार केला. गणपती बाप्पाला महादेवाने विचारलं, बाळा का प्रदक्षिणाला गेला नाही? त्याने सांगितले, 1 धाम माता, 1 धाम पिता, चरणी 4 धाम. तुम्हाला जर प्रदक्षिणा केलं तर 1 नाही 1000 प्रदक्षिणात या पृथ्वीचे होतात हे मला कळालं. भगवान शंकर प्रसन्न झाले, तुला आईवडील कळाले, तुला सर्व कळालं, आज तुझ्यावर प्रसन्न आहे, पहिलं तुझं लग्न लावून देतो. भोले बाबांना गणपती बाप्पाचं लग्न लावलं. हे वर्षाने तिथं आलं. कोण? आमचं कार्तिक बाबा. कार्तिक बाबांनी पाहिलं, अय गणपती बाप्पा हे कोण आहे? म्हणे काही नाही, झालं लग्न, सावधान झालं.
म्हणे हे कोण आहे? म्हणे हे लेकरं खेळताय माझे. कार्तिक स्वामीला थोडा राग आला. जे सरळ निघून गेले, कारण कार्तिक स्वामींनी लग्न नाही केलं. श्री शैल्यमच्या डोंगरात गेले. पार्वतीला दया आली, आई आहे ना शेवटी, माझ्या लेकराला मला भेटायला जायचं. 14 किलोमीटर अजून दूर निघून गेले. आणि त्यावेळेस भगवान शिव आणि पार्वती दोन्हीही त्यांना समजून सांगायला गेले की बाळा, असं राग नाही मानू, आज तुझ्यासाठी आम्ही दर्शन द्यायला आलो. मल्लिका नावाने पार्वती आणि शंकर नावाने त्या ठिकाणी अर्जुन नावाने भगवान शिव दोन्हीही त्या पिंडीमध्ये समावित झाले आणि लेकराला दर्शन देऊन त्याच्यासाठी तिथं राहिले. त्या देवाचं नाव आहे मल्लिकार्जुन. बोला मल्लिकार्जुन भगवान. झाले प्रसन्न शिवशंकर त्या अर्जुनावर भारी, त्या अर्जुनावर झाले प्रसन्न शिवशंकर त्या अर्जुनावर भारी, त्या अर्जुना ठरवूनी तो जगात धनुर्धारी, तो जगात धनुर्धारी, तो जगात मल्लिकार्जुन भक्त पुकारी, मल्लिकार्जुन भक्त पुकारी. कीर्तीचा डंका साजला, महाराज ज्योतिर्लिंगामध्ये गाजला. पार्वतीचा नाथ त्रिभुवनाथ भक्ताचा कैवारी आला, महाराज ज्योतिर्लिंगामध्ये गाजला. झाले प्रसन्न शिवशंकरच्या अर्जुनावर भारी, झाले प्रसन्न शिवशंकरच्या अर्जुनावर भारी, अर्जुनावर भारी. जय जयकार करी अर्जुनावर भारी, जय जयकार करी. हरि बोल. आत्ताशिक 2 ज्योतिर्लिंगाला गेलो. 12 ज्योतिर्लिंगातले 2, अजून 10 बाकी आहे. म्हणून ज्योतिर्लिंगाचं दुसरं दर्शन. आता कळालं का मल्लिकार्जुन का म्हणतात? कोणासाठी गेले? कार्तिक स्वामीसाठी. तिथं त्या ज्योतिर्लिंगात प्रगट झाले म्हणून मल्लिकार्जुन आहे. 12 ज्योतिर्लिंगातलं सौराष्ट्र सोमनाथमचं श्रीशल्य मल्लिकार्जुनम. उज्जैनला जाऊया, महाकालेश्वराचं दर्शन. कोणला घ्यायचं? महाकालेश्वरला चालायचं, अजिबात हलायचं नाही, नुसतं चालायचं मनाने. इथूनच दर्शन होणार तुम्हाला. महाकालेश्वर भोलेनाथ, कालका महाकाल. आपल्याला तिथं जायचंय. 2 मिनिटात घेऊन जातो, जास्त वेळ नाही लागणार. तुम्हाला कंटाळत नाही आला ना? नाही ना? महाकालेश्वराचं दर्शन आहे. उज्जैनियम महाकालम ओंकार मंगलेश्वरम. भोले बाबा आहे ते. एका ठिकाणी एक जण भोले बाबाच्या दर्शनाला गेलं. अवघड असतं काही काही लोक. आणि भोले बाबा आहे, अगदी भोले, खूप भोले ते. पण कधी कधी मग आहे, दर्शनाला गेल्यानंतर काही लोकांना कळत नाही काय करावं तिथं म्हणून. आता शिवशंकराला रुईची फुलं का व्हावं, शमीचंच पान का व्हावं. रुईच्या फुलामध्ये एक येतं असं, ते हे येतं त्याच्यामध्ये असे कापसासारखं असतं. रुईच्या फुलामध्ये ते असतं पण त्याला काय म्हणतं का फळ असतं काय ते, त्याच्यात कापसासारखं असतं. त्याची जर तुपात बुडून भगवान शंकराला ज्योत लावली तर काय त्याचं फळ सांगितलं. पण आपल्याला ते एवढं नाही.
पण रुईचे नुसते फुलं वाहिले, फक्त फुलं वाहून बघा रुईचे. शेमी आपण वाहतो तसं रुईचे फुलं, त्याचं चिंतन केलेलं आहे ह्या ठिकाणी. शिवमहापुराणात कोणतं कोणतं फुल वाहिल्याने कोणतं कोणतं फळ भेटतं त्याचं आपल्याला उद्या चिंतन करायचं आहे. फक्त हे लक्षात राहू द्या की आपण 12 ज्योतिर्लिंग पाहत असताना मल्लिकार्जुन जसं बघितलं तसं महांकालेश्वर बघायला जायचे. महांकालेश्वर का निर्माण झालं? आज सगळ्यात मोठं रूप आहे त्याचं आलं. अवंती नगरी का आहे, खूप गोड अशी नगरी आहे. आम्ही एकदा नर्मदा किनारे गेलो आणि नर्मदा किनाऱ्यामध्ये जात असताना एक जणांनी सांगितलं मला भगवान शंकराचं दर्शन पाहिजे. नर्मदा मैया देते दर्शन, खरंच देते. खूप नर्मदा मैया प्रत्यक्ष दर्शन देते, जेव घालते, वेळोवेळी चहा देते, चहा पिणाऱ्याला कोणाला उपाशी ठेवत नाही. ती नर्मदा मैया आहे, काय सांगावं. नमो नर्मदा मयी रेवा पार्वती वल्लभ सदाशिवा. नमो नर्मदा मैरेवा पार्वती वल्लभ सदाशिवा. नमो नर्मदा मयी रेवा पार्वती वल्लभ सदाशिवा. नमो नर्मदा मैरेवा पार्वती वल्लभ सदाशिवा. पार्वती वल्लभ सदाशिवाय पार्वती वल्लभ सदाशिवा. पार्वती वल्लभ सदाशिवा. पार्वती वल्लभ सदाशिवा. नमो नर्मदा मयी रेवा पार्वती वल्लभ सदाशिवा. नमो नर्मदा मैरेवा पार्वती वल्लभ सदाशिवा. हो नुसतं नर्मदा आहे, नर्मदा आहे ना म्हणून काय शक्ती आहे तिच्यामध्ये. आम्ही परिक्रमा केली. आम्ही 45-50 किलोमीटर चालायचो, पण दुसऱ्या दिवशी असं वाटत होतं की आता आपण चालत नाही. पण मैयेचं दर्शन घेतलं का परत तसंच मैया बनवलं. एक ठिकाणी असा प्रसंग आला होता की अजूनही थररल्या जातो आम्ही, काय विशेष असतं. तसं त्या महात्म्याने प्रदक्षिणा करताना एक इच्छा केली की भगवान शंकरचं प्रत्यक्ष दर्शन झालं पाहिजे. राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामीला जसं दर्शन झालं. एकदा काय झालं की काही लोकांनी बाबाजींजवळ का श्रमदान करत होते आणि एक खूप मोठा दगड होता, असा खूप मोठा दगड असा धरला. रायबानाबांनी धोंड लावायचे होते ते, आणि बाबाजी असे खाली बसलेले होते, असे खाली असे पालखीमध्ये, आणि अशी वरती होते टेकडावरती. असा दगड काढता 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 खूपच मोठी तळी निघाली ती. आणि तळी निघाल्यानंतर त्या तळीला काढताना त्यांनी मोठमोठ्या अशा पहारी टाकल्या आणि त्या तळीचा तोल सद्गुरू जनार्दन स्वामींच्या पालखीकडे चालला. एक असा कडा लोटला गेला, दुसरा लोटला गेला आणि तिसरा पालखीवर पडणार असा, आणि बाबाजीची पालखी जागेत एवढा मोठा तो होता. यांनी लोटल्यानंतर सांगितलं की आता आपल्याकडनं तोल गेलेला आहे, आपण थोड्या वेळात आपण काय पाहणार आहोत म्हणून घट्ट डोळे झाकले. आता आपल्याला घरचे म्हणतील सेवा करायला जाता येत नव्हते, गेले ते गेले असं करून आले, म्हणून काय करायचं असे घट्ट खाली बसले. सद्गुरू जनार्दन स्वामींनी त्या दगडाकडे येताना असं पाहिलं, फक्त असं पाहिलं आणि अशी नजर फिरवली. जशी जशी नजर फिरवली तसा तसा तो दगड असा गरका मारून बाबाजीला प्रदक्षिणा मारून पलीकडे पडला. आणि त्यावेळेस सांगितलं ए रायबान असं म्हटल्यानंतर त्यांनी पाहिलं अरे बाबाजींच्या पलीकडे दगड पडलेला आहे, कसं गेला असेल. दगडाला सुद्धा जनार्दन स्वामी कळाले, पण काही दगडाला अजून कळाले नाही. वाईट आहे. दगडाने ओळखले भगवान शंकराचा अवतार. ज्यावेळेस हरिद्वारला चालले पोलिसांनी गाडी अडवली, साहेबांनी एक निफाडकर सर होते, थांबा थांबा ही गाडी जाऊ देऊ नका, अजिबात जाणार नाही पुढं. अहो ट्रक येते, ट्रकला कुठं नाही नाही अजिबात जाणार नाही, आहे लायसन आहे आमकं. बाबाजी मधल्या कप्प्यात बसले होते. निफाडकर सरांनी नमस्कार केला. बाबा साहेब मधी आमचे बाबाजी वगैरे नाही. हे त्यावेळेस आमचे महात्मे लोक काय करायचे होते, बारदानं घालत होते. काय घालत होते?
जनार्दन स्वामींचं वागणं गमतीचं बारदानं नेहमी संगतीचं खूप गोड होतं. त्याला काय सांगा लय आनंद. माझ्या गुरुच वागणं गमतीच दादा गमतीच वरदान नेहमी संगतीच दादा संगतीच. थोडं जागेवर उठायचं, आनंद घ्यायचा आहे थोडासा बाबाजींच्या याच्यासाठी. कष्टात मूर्ती डुबायची कार्य जगती करायची. कष्टात मूर्ती डुबायची कार्य जगती करायची. हसणं मोठं गमतीच दादा गमतीच वरदान नेहमी संगतीच संगतीच. गुरुच वागणं गमतीच दादा गमतीच. सर्वांनी भोले बाबासाठी आनंद घ्यायचा. वा वा वा. भजनात मूर्ती डुलायची भजनाला रंगत चढायची. भजनात मूर्ती डुलायची भजनात रंगत चढायची. हसणं मोठं गमतीच दादा गमतीच वरदान नेहमी संगतीच दादा संगतीच. गुरुच वागणं गमतीच दादा गमतीच वरदान नेहमी संगतीच. असा महादेव भोळा भक्तांचा कैवारी. महादेव भोळा भक्तांचा कैवारी. सर्वांनी वा वा. भोले बाबा जय भोले. महादेव भोळा भक्तांचा कैवारी ग. महादेव भोळा भक्तांचा कैवारी ग. जय हो. तोची विश्वाचा मालक दीन दीनांचा धनी हो. तोची विश्वाचा मालक दीन दीनांचा धनी हो. त्याच्या कीर्तीचा डंका वाजतो या भुवनी ग. कीर्तीचा डंका वाजतो या भुवनी ग. असा महादेव भोळा भक्तांचा कैवारी ग. महादेव भोळा भक्तांचा कैवारी ग. त्याच्या शिरावरी छटाभार शोभतो ग. त्याच्या शिरावरी छटांचा भार शोभतो ग. त्याच्या कीर्तीचा डंका वाजतो भुवनी ग. कीर्तीचा डंका वाजतो या
रे हरे नंदलाला गोपाला गोपाला रे हरे नंदलाला गोपाला गोपाला रे हरे नंदलाला गोपाला गोपाला रे हरे नंदलाला हरे नंदलाला तो मोहन मुरली वाला 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 गोपाला रे हरे नंदलाला गोपाला गोपाला रे हरे नंदलाला गोपाला रे हरे नंदलाला ओम नमः पार्वती हर हर गोपाला रे हरे नंदलाला गोपाला रे हरे नंदलाला गोपाला 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 रे छत्रपती शिवाजी महाराज की बोलो, छत्रपती शिवाजी महाराज की जय. बसा बसा. राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी हरिद्वारला निघालेले आहे. गाडी अडवली, तुम्हाला सांगायला काही हरकत नाही. साहेब स्वतः गाडी समोर आले, बाबाजीला पाहिले. त्या ठिकाणी सद्गुरू जनार्दन स्वामी स्वतःने दिसले. तिथं प्रत्यक्ष भगवान शंकराचं रूप त्या ठिकाणी साहेबाला दिसलं. साहेबाने रजा टाकली. 1 महिना बाबाजींसमोर. म्हणून आपल्याला ओळखायला वेळ लागतो. संत महापुरुष महाराष्ट्राच्या मातीत छत्रपती शिवराय राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी कशी महान विभूती अवताराला येतात. ज्यावेळेस शहाजी भेटायला आले, जिजामाता बसलेल्या होत्या. काही वेळापुरते आले होते. जिजामातानं बघितलं, राजे तुमच्या अंगावरती जो पोशाख आहे तो मला द्या, तुमच्या हातातली संसार मला द्या. शहाजी पाहत होते आणि हळूच पोशाख दिला गेला. हातात शमशार आली आणि ती तलवार अक्षरशः घुमू लागली आणि सांगितले, कुठेस दुश्मन. त्यावेळेस जिजाऊ मातेने दिलेले संस्कार त्या लेकरावरती, महाराष्ट्राचं भवितव्य घडवणारे, महाराष्ट्राचं यश प्रदान करणारे, महाराष्ट्राची दुष्ट शक्तीचा नाश करणारे आणि ह्या भूतलावर येणारे, ती मैया ज्यावेळेस तलवार फिरत होती ती जिजामाता नव्हती. आतला लेकरू त्याचे संस्कार बाहेर बोलत होते आणि ते शहाजी राजे स्वतः पाहत होते. आमच्या आईचे जर डोळे पाहिले, अना चिंचा, अना कवठ, अना माती, पण छत्रपती शिवरायांचा आईंचे जर डोळे पाहिले होते तर काय. ज्या वेळेस एक संत, एक महापुरुष भिक्षान देई माई, आईनं सांगितलं मी भिक्षा देते. महाराज साधूला मी परत जाऊ देणार नाही, परंतु माझं मागणं आहे तुमच्याकडे. म्हणे काय आहे, बोल आई काय पाहिजे. म्हणे महाराज अनेक प्रकारावर अन्याय होतोय, दुष्ट आम्हाला त्रास देत आहे, अनेक प्रकारची इज्जत लुटल्या जाते आहे, याच्यावर विलाज द्याल. त्याच वेळेस ते दुसरे तिसरे कोणी नव्हते, ते स्वामी रामदास स्वामी होते. सांगितलं माते, जाता जाता भगवान शंकराची भक्ती केलेली आहे, आजोबानी पंजोबानी वरदान मागितलेलं आहे, तिसऱ्या पिढीत जो येईल तो शिवाचा अंश अवतार तुझ्या कुशीत जन्म घेईल आणि तो ज्या विश्वाचं रक्षण करील असं वचन देतो आई. रामायणाचा पाठ कर म्हणून आई
निशाचर कर हीनमयी ती चोपाई 4-4 वेळेस वाचायची आणि आपल्या पोटावरून हात फिरवायचे. बाळा, तुला जन्माला येताना मी खेळणी देणार नाही, तुझ्या हातात तलवार देणार. आई बोलताना असे संस्कार त्या बाळाला, जसं सद्गुरू जनार्दन स्वामींच्या आईनं बालपणातच कडू पाजलेलं होतं. आपण म्हणतो बालपणीच्या शिवनामाचे बाळ कडू पाजले, बाळपणीच्या शिवनामाचे बाळ कडू पाजले. माय माळसा पाटील सकुळा, माय माळसा पाटील सकुळा, कळसा चढविले जनार्दन, कळसा चढविले. यतीवर मौनगिरी म्हणले, यतीवर मौनगिरी म्हणले. म्हणून आपण ज्यावेळेस आपण म्हणतो की आम्हाला काल सर्प दोष लागला, आपण महादेवाला ज्यावेळेस बाहेरच्या तुळशीच्या कुंडात ठेवतो त्यावेळेस काल सर्प दोष लागतो. बरेच लोक पहिल्यांदा असा गोटा तुळशीमध्ये ठेवून द्यायचे, त्याला पाणी घालायचं. जेवढ्या देवाचं पाणी आपण घालतो, देवाला पाणी घालायचं आणि ते पाणी आपण पुढं करतो तुळशीला टाकतो. चुकीचं आहे. ते पाणी कधीच तुळशीला, देवाला स्नान घातलेलं पाणी तुळशीला टाकू नये. आपण तेच करतो. म्हणून जो दोष लागतो, आपण म्हणतो काल सर्प दोष आहे, अमका दोष आहे. बाबांनो, आज तुम्हाला हात वर करून सांगतो, तुमच्या पत्रिकेत कुठलाही दोष येऊ शकत नाही. कारण का, एखादा म्हणतो आम्हाला मंगळ आहे, मंगळ. बरेच मुलांच्या पत्रिकेत मंगळ आहे. भोम प्रदोषच्या दिवशी जो प्रदोष येतो मंगळवारच्या दिवशी भगवान शंकराच्या मंदिरात जायचं, भगवान शंकराची पूजा करायची आणि तो प्रदोषचा उपवास करायचा. तुम्हाला मंगळाचा दोष त्या क्षणाला निघून गेल्याशिवाय राहणार नाही. म्हणून कुठलाही दोष पत्रिकेत नाही. नवग्रह भगवान शंकराच्या पिंडीत आहे. जो भगवान शंकराची पिंडीची पूजा करतो त्याला पत्रिकेत कुठलाही दोष राहत नाही. पहिली गोष्ट, पत्रिकाच पाहू नका. जो भगवान शंकराची भक्ती करतो त्याने. बरेचशी 45 वर्षाची झाली पत्रिका पाहता पाहता. कशासाठी पाहता? ज्याचा भगवान शंकरावर विश्वास आहे, जो भगवान विश्वनाथाची पूजा करतोय, त्याला कुठलीही पत्रिका पाहायची गरज नाही. त्याचे कुठलेही अमंगळ नाही, त्याचं मंगळ कार्य झाल्याशिवाय राहणार नाही. कारण तो भगवान शंकराची पूजा करतो. जो भगवान शंकराच्या नावाने तरुण निघाला असेल, भगवान शंकराची भक्ती करण्यासाठी, समजायचा की एक पाऊल जर आज आपण भगवान शंकराच्या मंदिराकडे चालू लागलो, त्याच वेळेस भगवान शंकर आपल्याला आपली वाट पाहतात. बाबा, तुझं मंगळ करण्यासाठी आज मिळालं. म्हणून आपल्याला माहीत राहत नाही. एक ब्राह्मण आहे अवंतिका नगरिका, म्हणजे ज्या आपल्याला उज्जैन नगरीमध्ये, भगवान शंकराची पूजा करतो. 4 मुलं 4 वेदासारखे जन्माला आले. भगवान शंकराचं पार्थिव शिवलिंगाचं पूजा करू लागले. पूजा करता करता एक राक्षस फार त्रास देऊ लागला आणि त्रास देता देता त्यांनी सर्वांना त्रास देताना या उज्जैन नगरीमध्ये त्याला कळालं की कोणीतरी भगवान शंकराची भक्ती करताय. म्हणून तो राक्षस त्या ठिकाणी आला आणि त्यावेळेस त्या शिवलिंगाचं ते काही पार्थिव शिवलिंग बनवलेलं होतं. 4 मुलं पूजा करत होते. त्यावर तलवारीने वार करणार तर माझा भोलेनाथ बाबा त्या ठिकाणी प्रगट झाला. एक भुसाटा निघाला आणि त्या ठिकाणी राक्षस जाळला. त्याची राख झाली राक्षसाची. महाकालेश्वर असे प्रगट झाले. त्याला महाकालेश्वर म्हणतात. म्हणून महाकालेश्वर भगवान की जय. हे 3रं ज्योतिर्लिंग आहे. आपल्याला 12 ज्योतिर्लिंग बघायला, परंतु उद्या शिवपण विवाह आहे खूप मोठा आणि आपल्याला फक्त 4-5 दिवस कथेचे आहे. हा 2रा दिवस आहे. वास्तविक वेळ कमी होता, नाहीतर एवढा आनंद देत असताना थोडंसं चिंतन करायला म्हटलं की 7-8 दिवस लागतातच. त्यातल्या त्यात आपण वेळ पण कमी घेतो आहोत. 2-3 तास तरी कथा चालली पाहिजे. बरोबर आहे की नाही? इच्छा आहे ना तुमची? कारण 12 ज्योतिर्लिंगाला कमीत कमी अजून 1 तास लागेल आणि या ठिकाणी 10:15 वाजून गेले. 10:30 पर्यंत चालेल की नाही?
चालेल ना? सर्वांचं वर हात करा. चालेल का 10:30 पर्यंत? वा वा वा. 12 ज्योतिर्लिंगाचं तरी दर्शन घेऊ, म्हणजे कळेल तरी की 12 ज्योतिर्लिंग का महत्वाचं. जसं आपलं वेरूळला कोणतं आहे? कृष्णेश्वर आहे. आपण वेरूळच्या भोलेनाथा दर्शन द्यावे आता वेरूळच्या भोलेनाथा दर्शन द्यावे आता हो दर्शन द्यावे आता, दर्शन द्यावे आता, दर्शन द्यावे आता दर्शन द्यावे हो वेरूळच्या भोलेनाथा दर्शन द्यावे आता वेरूळच्या भोलेनाथा दर्शन द्यावे कृष्णेश्वर का बरं आहे वेरूळला? कृष्णा नावाची आणि तिथं एक राजा आणि राणी राहत होती. त्यांना मूलबाळ नव्हतं, म्हणून तिने काय केलं, आपल्या बहिणीलाच, बरं मला मूलबाळ होत नाही म्हणून बहिणीलाच आपल्या घरी घेऊन आली, करून घेतलं. पण बहीण आहे ना एवढी धार्मिक होती ती लहान, दररोज 108 शिवलिंग बनवायची मातीची. किती? तुम्ही एक तरी बनवून पहा. ती दररोज बनवत होती आणि तिची पूजा करायची, ती नित्य नियमानं पूजा करायची. आणि पूजा झाल्याशिवाय बाकी काही नाही. अशी करता 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 तिथे एक शेवळ तळ आहे. पूजा केली की त्या शेवळ तळ्यामध्ये ती विसर्जन करायची. तिला भगवान शंकरची जी पूजा करतात, स्वामी विवेकानंदांच्या आईनं 1 कोटी शिव भगवान विश्वनाथावर, काशी विश्वनाथावर 1 कोटी बिलोपत्र वाहिले होते. तेव्हा स्वामी विवेकानंद झाले ज्ञानी. मुलगा जन्माला यायचा असेल तर भगवान शंकराच्या पिंडीवर बेलाचं पान वाहा. मुलगा खूप ज्ञानी आणि विद्वान जन्माला यावा असं वाटत असेल, माऊलीच्या आईनं 108 प्रदक्षिणा कुठं केल्या? सिद्धेश्वराला केल्या. आणि त्यावेळेस पिंपळाला प्रदक्षिणा केल्या, सिद्धेश्वराला पाणी घातलं. ज्ञानवान विद्वान, अरे बाबा विश्वाची माऊली जन्माला आली, लक्षात घ्या. म्हणून भगवान शंकराची पूजा वाया जाते. ज्यावेळेस आपल्याला माहिती आहे की तिने पण केले, असे शिवलिंग केले, वाहून दिले, मस्तपैकी पूजा चालली. त्या कृपेने तिला इतका गोड मुलगा झाला, लई ज्ञानी मुलगा झाला, गुणवान झाला. लहान गोड दिसायचा तो, गोंडच दिसायचा, तेजपुंज मुलगा तो. मोठीने पाहिलं की अरे लहानीला मुलगा झाला, पण मग मुलगा झाल्यापासून त्यांचं आपल्याकडे लक्ष नाही आहे, ते आपल्याकडे पाहत सुद्धा नाही. दोघं नवरा बायको ते मुलगा एकत्रच राहतात. मी घरी आणलं तरी माझ्याकडे पाहायला तयार नाही. तिला थोडी ईर्ष्या निर्माण झाली. कधी कधी आपल्या घरातच ईर्ष्या निर्माण होते, आपण काही करून बसतो बरं, कधी कधी होतं असं. आणि म्हणून खूप ईर्ष्या निर्माण झाली. तिने काय केलं, रात्रीचा वेळ होता, घरात गेली. 2 वाजता ते लेकरू झोपलेलं आहे, मोठी बहीण आहे, लक्षात घ्या. आणि त्या मोठ्या बहिणीने त्या लेकरामुळं आपल्याकडं दुरावा निर्माण होतो म्हणून सुरी घेतली, त्या लेकराचे तुकडे तुकडे केले. काही होऊ शकतं, लक्षात, किती आसुरी निर्माण होऊ शकते वृत्ती. त्या लेकराचे तुकडे केले आणि त्या शेवळ तळ्यात नेऊन टाकले, काही तिथं पडले. आणि ते तिला काय म्हणते, अगं उठ ना, तुझं लेकरू बघ वाघाने खाल्लं. तिच्या मनावर कुठलाही परिणाम झाला नाही. तिने परत आपले शिवलिंग बनवले. पटकन एखादी पळत गेली असती, माझं लेकरू रडत बसले असते, शिवलिंग बंद केले असते बनवायचे. आपले शिवलिंग बनवले 108. आणि भगवान त्या शंकराची पूजा करून त्या तळ्यात टाकणार, तर माझा भोले बाबा त्या ठिकाणी प्रगट झाला. तिच्या पुढं प्रत्यक्ष भगवान शंकर प्रगट झाला. बाळा, तू पूजा करतेस ना, तुझ्या मोठ्या बहिणीनं तुझं लेकरू या ठिकाणी टाकलं. बोल, काय शाप देऊ, काय बोल. तिने सांगितलं, भोले बाबा माझं एकच इच्छा आहे, तुम्ही आज मला आज घरात आणलं आणि त्याच्यामुळं तुमचं दर्शन झालं. तिने नसतं आणलं तर तुम्ही कशाला मला दर्शन दिलं असतं. कृपा करून तिच्या नावानं तुम्ही अखंड या ठिकाणी वास करावा अशी इच्छा आहे. तिचं नाव कृष्णा आहे, मोठी आहे ती माझ्यापेक्षा. काय किती गोड वृत्ती आहे. आणि तिच्या नावाने तुम्ही इथंच राहावं
अशी माझी इच्छा आहे. भगवान शंकराने सांगितलं तथास्तु. मी तिच्या नावाने घृष्णेश्वर नावाने या ठिकाणी राहील. तळ्यात हात घातला आणि हात घातल्यानंतर तुकडे तुकडे केलेलं पोरग जसं तसंच तिला दिलं, हे घे तुझं पोरग, कारण तू सेवा केली. भगवान भोले बाबा काही करू शकतात. कृष्णेश्वर शिव कृष्णेश्वराय हर हर भोले नमः शिवाय. कृष्णेश्वराय शिव कृष्णेश्वराय हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय. कृष्णेश्वर त्या ठिकाणी त्या ज्योतिर्लिंगाचं, म्हणून कृष्णेश्वर भगवान की जय. ज्योतिर्लिंग माहिती पाहिजे ना, 12 ज्योतिर्लिंगाला दर्शनाला गेलं तिथली माहिती तर माहिती पाहिजे. त्र्यंबकेश्वर आहे आपल्याकडं. कोणला माहिती? त्र्यंबक म्हणजे 3, ब्रह्म विष्णू आणि महेश, 3 शिवलिंग आहे. भगवान त्र्यंबक राजाला का निर्माण झालं? बोटकारा सांगा. त्र्यंबकेश्वर, त्र्यंबक राजा ब्रह्मगिरी, ब्रह्मगिरी जो गंगा वाहे श्री. कधी कधी माहिती असतं पाहिजे आपल्याला सगळी गोष्ट. आणि म्हणून त्र्यंबक राजाचं एवढं ज्योतिर्लिंग पाहू, एवढं एक दर्शन घेऊ. कारण सौराष्ट्र सोमनाथम च श्रीशैल्य मल्लिकार्जुनम उज्जैन्या महाकारम ओंकार ममलेश्वरम. ओंकारेश्वर. कोण कोण गेलो ओंकारेश्वरला? वा, बरेच लोक दर्शन करून आले. नर्मदा माईचं स्नान केलं. नर्मदा मैया फार पवित्र आहे. आणि तिथून कोणी ज्योतिर्लिंग घेऊन आलं छोटं छोटं, प्रत्येकाच्या घरात ठेवायला आणलं पाहिजे बरं का. नसेल तर आमच्याकडून घेऊन जा. 3 मुखी रुद्राक्ष जर लेकराच्या गळ्यात घातला तर तो विद्वान होतो, ज्ञानी होतो. किती मुखी पाहिजे? उद्या सांगणार आहे. 3 मुखी रुद्राक्ष नसेल आमच्याकडे आहे. फुकट आहे, पैसे नाही बरं का, पण कधीच नाही. कारण त्याचं मोल करू नये रुद्राक्षाचं. आम्ही आतापर्यंत जेवढं वाटलं किंवा भक्तमंडळाला सांगितलं की हे रुद्राक्ष घेऊन या, आणि तशीच वाटा. रुद्राक्ष गळ्यात पाहिजे. प्रत्येकाच्या गळ्यात रुद्राक्ष पाहिजे. आपल्या गळ्यात एक रुद्राक्ष असावं, कपाळाला भस्म असावं, आणि मुखात शिवनाम पाहिजे. 3 गोष्टी पाहिजे. मुखात शिव, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय हा शब्द पाहिजे. कपाळाला भस्म पाहिजे, त्रिपुंड पाहिजे. आपण नाही का बाबाजी लावायचे, भस्मले पुणे प्रभात काळी मंगलमय वेळी स्वामी जनार्दन मौनगिरी बसले प्रभू जवळी. काय सांगितलं? उद्यापासून कमीत कमी कथेत येत असताना काय लावायचं? नाहीतर गेटमधूनच येताना प्रत्येकाच्या कपाळाला भस्म लावूनच मध्ये आला पाहिजे. बरं जमेल? गेटमध्ये 2 जणांनी उभं राहायचं, भस्म. महिला मंडळाने त्या बाजूला तिकडून उभं राहायचं. महिला मंडळाने सुद्धा तुम्ही जर इकडे गेलात दक्षिणला तर प्रत्येक महिला त्रिपुंड लावते, भस्म लावते. काय महिमा आहे! पहिल्या रेषेचा महिमा वेगळा आहे, दुसऱ्याचं वेगळा आहे, तिसऱ्याचं वेगळं आहे. 3 रेषेचा 3 महिमा वेगळा आहे. आता एवढं उखाळे राहिलं सांगताना, पण आता म्हणून कपाळाला भस्म, गळ्यात एक रुद्राक्ष पाहिजे. काही काही लेकरं भेटतात. अरे बाबांनो, आयुष्यात ह्या गोष्टी समजून घ्या. रुद्राक्ष पाहिजेतच गळ्यात. जे मुलं शाळा शिकत असेल त्याने 3 मुखी घालावं. पंचमुखी हा पाहिजेतच, कारण पंचमुखी मिळतो कुठं बी. 3 मुखी आपले माऊली बाबांचा आश्रम आहे, आपले जनार्दन स्वामींचे शिष्य, त्यांनी ते रुद्राक्षाचं झाड लावलं, त्याला सगळे 3 मुखीच रुद्राक्ष येतात. आम्ही तिथून गोणी भरून आणतो वाटतो. आम्हाला कुठं जातं आमचं काय? कुठं द्यायचंय? 13 तुझको अर्पण. ते महाराज तिथं जमा करून ठेवतात, गोणी भरतो, आणि ज्या ज्या ठिकाणी कार्यक्रम असला त्या ठिकाणी वाटतो. लेकरं पण नंबर लावतात. आता इथं नाही देणार, कारण ते
एवढे नाही भेटणार, कारण काही लेकरं राहून जातात. 3 मुखी रुद्राक्ष, 7 मुखी रुद्राक्षाचं काय महत्त्व आहे? रुद्राक्षाचं महत्त्व आपण भगवान शंकराच्या शिवविवाहाच्या अगोदर सांगू. का पाण्यात टाकून का प्यावावं? खरा रुद्राक्ष दुधात टाकल्यानंतर का बरं बुडतो, तरंगत नाही? काही लाकडाचे बी बनवलेले राहतात, त्याच्यावर मस्त पिंड करतात, त्याला म्हणतात एकमुखी. अरे एकमुखी भेटतच पण शक्य कधी? एकमुखी रुद्राक्ष म्हणजे साक्षात भगवान शिव आहे, ते भेटूच शकत नाही. तो फक्त जनार्दन स्वामींकडे होता, इंदिरा गांधीकडे होता, कारण त्या आनंदमयीने तिला दिला होता. ठराविक व्यक्तीकडेच तो रुद्राक्ष असू शकतो, बाकीचा तो रुद्राक्ष कोणालाही मिळत नाही. एकमुखी, 2 मुखी आहे, 3 मुखी भरपूर आहे, 10 मुखी आहे, 14 मुखापर्यंत आहे, पण एकमुखी स्वप्नातही लवकर भेटत नाही. आणि म्हणून आपण पार गळ्यात घालतो, बाबा अरे ती लाकडंही गळ्यात माहितीच नाही रुद्राक्ष काय आहे. रुद्राक्षाचा कलर कसा असावा? काळा असला तर काय होतं, पिवळा असला तर काय होतं, आणि काळा, पिवळा आणि एक लाल, 3 प्रकारचे रुद्राक्ष असतात. त्याचा महिमा पण सांगितलेला आहे. रुद्राक्ष जर असेल तर आपल्याला कुठली बाधा होऊ शकत नाही, कुठलं पिशाच्च आपल्याला जवळ येऊ शकत नाही, आणि कुठलाही रोगराई आपल्याला, एखाद्याला अटॅकचा प्रकार असेल तर त्याच्या दोन्ही इथं जर रुद्राक्ष असं स्पर्श करत असेल तर त्या माणसाला अटॅक येऊ शकत नाही. लक्षात घ्या, रुद्राक्ष गळ्यात पाहिजे. पण तुम्ही म्हणाल बाबा आम्ही सगळे खातो पितो ते विषय खरंय हां, खाणं पिणं वास्तविक अक्षरशः पैकी लेकरं दर्शनाला येतात. तरुण पिढी आहे संपून चालली या पिण्यापायी. असं व्रत केलं पाहिजे की आपल्या घरामध्ये मदिरापान हा बंद झाला पाहिजे. आपल्या महाराष्ट्राच्या भूमीत सुद्धा हा पूर्ण, आम्ही गुजरातमध्ये जातो कुठेही दुकान दिसत नाही, आपल्याकडचे हा दुकानं हळूहळू बंद झाले पाहिजे. आयुष्याचे संसार उठून चालले, लेकरं बाळाचे काही घरात काही राहिलं नाही, लेकरं उपाशी राहत आहे. तरुण पिढीने जर असं अधीन गेलं, व्यसनाधीन झालं तर काय राहिलं? लाखो लोकांचं बाबाजीने मुलांना अनुष्ठान करून व्यसनात मुक्त केले. तसं आपण सुद्धा असं संकल्प केला पाहिजे की कथा ऐकल्यानंतर बाबाजी आम्ही हे पिणार नाही, हे खाणार नाही. खाणं पिणं जर सोडलं तर आपला परमार्थ सुरू होतो. बरोबर आहे का नाही? हे बघा, तुम्हाला खरं सांगू का, आपण पाणी कशाने पितो? खरं बोला, वटाने पितो का? कशाने पितो? पाणी कशाने पितो? वटाने पितो. आणि मांजरं, कुत्रे पाणी कशाने पितात? जिभेने पितात. कशाने पितात? जेवढे जिभेने पाणी पितात ते मांसाहारी, आणि जेवढे वटाने पितात ते शाकाहारी. गाय कशाने पाणी पिते? पूर्ण वटाने. बरं, गाय इतकी प्रामाणिक आहे आमचीवाली, तिच्या पुढं मांस जर टाकलं तर ती कधीच खाणार नाही. बरोबर आहे का नाही? आणि वाघापुढं गवत जर टाकलं तर तो खाणार नाही, कारण तो शिकार करतो, ते मांसाहारी आहे. तुम्ही वाघाजवळ जाऊन पहा एखाद दिवशी तो कशाने पाणी पितो. जिभेने पाणी पितो तो बी. वाघापुढं गवत टाकलं तर चुकून खात नाही, आणि गायी पुढं मांस टाकलं तर ते चुकून खात नाही. म्हणजे ते इतकं शास्त्र पाळतात, एकामेकात पाळतात. आम्हाला दोन्ही चालतं, याचंही चालत आणि त्याचंही चालत. माणसं हे, म्हणून बाबांना शिवमहापुराण कथा ऐकल्यानंतर कमीत कमी व्यसने सारे सोडून द्याना, सगळे ही व्यसन आपण सोडून दिले पाहिजे. आणि आपल्या जीवनात आम्ही आलो कशासाठी? कमीत कमी 4 लेकरांना जरी बाबा रुद्राक्ष घातले बरं का आम्ही आता व्यसनमुक्त झालो, आम्हाला समजायचं की आज आमचा संसार सुखाचा झाला, शिवमहापुराण कथा आमची सार्थक झाली. बरोबर आहे का नाही? आणि म्हणून त्या ठिकाणी आपण सांगत होतो भस्माचं, ज्याने कथा फार सुंदर चालली होती, जेणेकरून आपण थोडंसं याच्यात गेलो चिंतनामध्ये. देव मंगलम महादेव मंगलम, देव मंगलम महादेव मंगलम, देव मंगलम महादेव मंगलम, देव मंगलम महादेव मंगलम, आदिनाथ मंगलम, आदिनाथ मंगलम.
मंगलम उमानाथ मंगलम उमानाथ मंगलम देव मंगलम महादेव मंगलम देव मंगलम महादेव मंगलम नाथ मंगलम भूतनाथ मंगलम भूतनाथ मंगलम उमानाथ मंगलम नाथ मंगलम जगन्नाथ मंगलम जगन्नाथ मंगलम जय हो देव मंगलम महादेव मंगलम देव मंगलम महादेव मंगलम. म्हणून घरामध्ये सुद्धा आपण अनेक प्रकारचे केमिकलनी फडची पुसतो. एखाद दिवशी नमक म्हणजे मीठ टाकून फडची पुसून बघा, घरातला सगळा दोष निघून जातो. कोण कोण मीठ टाकून फडची पुसतो? वा वा, सगळेच. तुम्ही बरंच ऐकलेले, उगाच आलं सांगायला तुम्हाला. कापूर, भीमसेन कापूर ज्यावेळेस आपण पेटतो आणि प्रत्येक रूममध्ये दाखवतो, कोण कोण दाखवतो? वा, बरेचशांना माहीत. भीमसेन कापूर प्रत्येक रूममध्ये त्याचं धूप दाखवा. भीमसेन कापूर लक्षात ठेवा. आपल्या घरात पाणी ठेवलेलं असतं रात्रभर, आणि तेच जर पाणी आपल्या घराचे पहिले जुने लोक आपली चौकट असते त्याच्यावर शिंपडत होते. आता आपण नाही, आता बंद झालं. कारण बाहेरची आपदा, बाहेरचा अनेक प्रकारची इडापिडा आतमध्ये प्रवेश करू नये आणि पितृदोष शांत व्हावं म्हणून आपण आपल्या सकाळी उठलं की आपण आपल्या याच्यावरती पाणी शिंपडतो. आता बंद झालं ते. का? की जेणेकरून आपल्याला हे सुख शांती आपल्याला, का आपण खूप काही करतो. एक कसं नारळ घ्यायचं, नारळ बांधताना उभं बांधायचं असतं. लोक आडं बांधतात. उभं नारळ बांधलं तर त्याच्यातलं पाणी तसंच राहतं. पाणी जोपर्यंत आहे तोपर्यंत घरात काही त्रास नाही. आणि त्याच्यावर लिहायचं असतं. मी उद्या सांगेल तुम्हाला त्या नारळावरती काय लिहायचं, कोणता अक्षर लिहायचं. आणि त्याला असं चांदणीसारखं करायचं, अशी चांदणी. आणि चांदणीमध्ये एक टिंब ठेवायचा, ते आपल्याला ते पेन हिरव्या पेननी, आणि मग ते नारळ बांधायचं असतं. आपण डायरेक्ट बांधतो. त्याचं काय जे चिन्ह असतं ते कशी हे करतं त्याची आपल्याला उद्या आम्हाला आठवण द्या, नक्की सांगेल तुम्हाला. का की ह्या गोष्टी माहिती पाहिजे आपल्याला, की घरात आनंद प्रदान करण्यासाठी या गोष्टी सर्व समजून घेण्यासाठी. जसं आपण ओंकारेश्वरचं चिंतन आपण करत होतो. एवढे एक ज्योतिर्लिंग पाहू, देवदर्शन घेऊन. विंध्याचल नावाचा पर्वत होता. नारदजी आले, ते विंध्याचलने खूप स्वागत केलं. त्यांनी सांगितलं, अरे विंध्याचल, अरे तुला छोटा आहे रे, मेरू पर्वत तुझ्यापेक्षा मोठा आहे. विंध्याचलने सांगितलं, याच्यासाठी मला काय करावं लागेल? म्हणे तुला काही नाही, भगवान शंकराची पिंड बनायची, त्याचं दर्शन करायचं, भगवान शंकर प्रसन्न झाले का मागून घ्यायचं. अहो खरंच ना, विंध्याचलनी एवढं भगवान शंकराची प्रार्थना केली, भगवान शंकर प्रसन्न केले, जेवढा उंच व्हायला लागला एवढा उंच व्हायला लागला. अगस्त्य ऋषी आले, आपले अगस्त्य ऋषी. आणि अगस्त्य ऋषीला भगवान, आता उद्या लग्न आहे भगवान शंकराचं. भगवान शंकराने सांगितलं, अगस्त्य ऋषी आणि काय, अहो सगळे विवाहाला येत आहे, हे सगळं वराड येत आहे, देव येत आहे, सगळे येत आहे. एका बाजूला बोजा झालेला आहे, उत्तर दिशा पूर्ण अशी कानी झालेली आहे, दक्षिण दिशा उचलायला लागलेल्या आहे. मग काय करायचं भोले बाबा? मला बी तुमच्या लग्नाला यायचं, मला काय टाळताय तुम्ही? भगवान भोले बाबांनी सांगितलं, नाही अगस्त्य ऋषी, तुम्ही दक्षिण दिशेला जायचं आहे, दक्षिण दिशेला प्रचार प्रसार करायचा आहे. कारण त्यांना माहिती आहे विंध्याचल वाढत आहे, आणि विंध्याचलाला वाकवण्यासाठी अगस्त्य ऋषी गेल्याशिवाय हा विंध्याचल वाकणार नाहीये. विंध्याचलानं अगस्त्य ऋषीला पाहिलं, अगस्त्य पुढं असा वाकला, आणि विंध्याचल म्हणे परत येईपर्यंत असंच राहा, अजून आले नाही त्याला भेटीला. म्हणून विंध्याचलाने नमस्कार केला, आणि जो भगवान भोलेनाथ ज्यांच्यासाठी प्रकट झाले, दोन याच्यात तयार झाले, इकडे ओंकार आणि तिकडे ममलेश्वर. बोला ओंकार ममलेश्वर भगवान की जय. त्या ठिकाणी. आणि त्याच वेळेस आता माझं लग्न आहे आणि तुम्ही तिकडे जायचं आहे असं म्हणल्यानंतर अगस्त्याला वाटलं की अरे भोलेबाबाचं लग्न मला पाहायला भेटणार नाही. अगस्त्य ऋषीमध्ये एवढी शक्ती होती बाबा, हो सगळं विश्वातले लोक एका बाजूला आले, धरती अशी झाली, आणि दक्षिण बाजूला अगस्त्य ऋषी भक्त उभा राहिले, समतोल साधला गेला.
फक्त एकटे अगस्त्य ऋषी यांनी एका आचमनात समुद्र पिलं. एका बाजूला उभं राहिले, भोले बाबाला सांगितलं, भोले बाबा मला लग्न तुमचं दिसलं पाहिजे. अगस्त्य ऋषीसाठी भगवान भोले बाबांनी तिथून योजना केली, दक्षिणमधून भोले बाबाचं लग्न इथं दिसलं अगस्त्य ऋषीला. ते उद्या आपण पाहणार आहोत. असा हा ओंकार ममलेश्वरम केदारनाथ 9 नारायणानं भक्ती केली. नारायण 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 म्हणजे नर आणि नारायण दोघांनी शिवलिंग बनवायचं, त्याची पूजा करायची. 12 वर्ष अशा दोघांनी नारायणाने सेवा करत. त्यांनी भगवान शंकर त्या ज्योतिर्लिंगातून प्रकट झाले आणि नारायणाने सांगितलं इथंच राहा, ते म्हणजे केदारनाथ. बोला केदारनाथ भगवान की जय. सौराष्ट्र सोमनाथम च श्रीशल्य मल्लिकार्जुनम उज्जैन महाकाल ओंकार ममलेश्वरम केदार हिमपुष्टे दाकिन्य भीमाशंकरम. भीमाशंकरला जाऊ, ते मात्र उद्याच्या प्रवचनात जाऊ. आणि म्हणून भीमाशंकरचं आपण उद्या दर्शन घेणार आहोत. सगळ्याला मस्तपैकी भीमाशंकरचं दर्शन होईल. राहिलेले 2 ज्योतिर्लिंग 3 ज्योतिर्लिंगाचं आपण दर्शन घेऊ. अगदी गोड असं या ठिकाणी छत्रपतींची आपल्याला आरती करायची आहे. भगवान गणपती बाप्पाची या ठिकाणी आरती करायची आहे. आजचे जे यजमान असतील त्यांनी कृपया व्यासपीठाच्या समोर यायचं आहे. जय जनार्दन. तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांना इथे एक समोर खुर्ची द्या बसायला. पुढं आणा. या. प्रतापगडच्या पायथ्याशी खान. हा पोवाडा ऐकायचा असेल हात वर करून टाळी झाली पाहिजे. आज शिवजयंती आहे. टाळी. प्रतापगडच्या पायथ्याशी खान. टाळी. टाळी टाळी. प्रतापगडच्या पायथ्याशी खान. प्रतापगडच्या पायथ्याशी खान. प्रतापगडच्या पायथ्याशी खान. प्रतापगडच्या पायथ्याशी खान. आला बेगुमान. आला बेगुमान. नाही त्याला जाणीव शक्तीची. नाही त्याला जाणीव शक्तीची. शिवाजी राजाच्या करामतीची. शिवाजी राजाच्या करामतीची. करील काय कल्पना युक्तीची. रचिराजीची करील काय कल्पना युक्तीची. करील काय कल्पना युक्तीची. आला प्रतापगडच्या पायथ्याशी कोण? अफजल खान. छत्रपती शिवाजी महाराजांना मारण्याचा विडा उचलला. त्यांनी स्वतःच्या मरणाचा विडा उचलला आणि आला कुठे? भेटीसाठी छान उभारीला. 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 नक्षीदार शामी आण्याला. नक्षीदार शामी आण्याला. नक्षीदार शामी आण्याला. नक्षीदार शामी आण्याला. शामी आण्यामध्ये एखादा मांडळलेला हत्ती जसा चालावा तसा खान चालत होता. कसा? खानडवलं तिडुलं हत्तीला. खानडवलं तिडुलं हत्तीला. खानडवलं तिडुलं हत्तीला. खानडवलं तिडुलं हत्तीला. खानासोबत कोण? सय्यद बंडाच्या संगतीला. सय्यद बंडाच्या संगतीला. सय्यद बंडाच्या संगतीला. सय्यद बंडाच्या संगतीला. इकडे प्रतापगडावर माहिती झालं छत्रपती शिवाजी महाराज भेटीसाठी निघणार. आईचा आशीर्वाद घेतला. गाईच्या डोळ्यात अश्रू आहे. आईच्या डोळ्यात अश्रू आहे. छत्रपती शिवाजी महाराज निघाले. शिवबाच्या संगती महाला. शिवबाच्या संगती महाला. शिवबाच्या संगती महाला. शिवबाच्या संगती महाला. आले छत्रपती शिवाजी महाराज शामियानामध्ये पोहोचले. अफजल खानाच्या समोर नजर रोखली. सूर्याचं तेज ज्यांच्यात होतं ते छत्रपती. अग्नीची ज्वाला ज्यांच्यात होती ते छत्रपती. नजर रोखली आणि पाहिलं. खान हसला. खान हाक मारी तो हसरी. खान हाक मारी तो हसरी. रोखून नजर गई. जिर हाजिर रजी. जी जी जिर हाजिर रजी. जी जी जिर हाजिर रजी. जी 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 जी. खानाने घात केला.
खान बोलला आओ शिवाजी आओ गले लगे जाओ खानाने आलिंगन दिलं आणि घात केला महाराज काय काय घाला खनदाभिमान मान्याला खनदाभिमान मान्याला खनदाभिमान खनदाभिमान कटरीचा वार जर गेला कटरीचा वार जर गेला छत्रपती कच्च्या गुरुचे चेले नव्हते महाराज ज्यांच्या मग आईचा आशीर्वाद आहे स्वराज्याचा आशीर्वाद आहे हे अशा कोणाच्या हातून मरतील का अंगाला चिलखत होत खरखरे आवाज झाला खरखरे आवाज झाला खरखरे चिलखते होते अंगाला चिलखते होते अंगाला चिलखते होते अंगाला तेवढ्या वेळात हातामधला बिचवा काढला आणि खानाच्या पोटात वार करून खान हिरमडला आणि मग हातवर करून टाळी हातवर प्रतापगडीचे युद्ध झाले प्रतापगडीचे युद्ध झाले हात खाली आले हात खाली आले सगळ्या कानेगाव मध्ये कळालं पाहिजे आज शिवजयंती आहे प्रतापगडीचे युद्ध झाले प्रतापगडीचे युद्ध झाले प्रतापगडचे युद्ध झाले प्रतापगडचे युद्ध झाले रक्त सांडले पावन केला कृष्णचा ठाव पावन केला कृष्णचा ठाव लाविली गुलाबीची दिवाण लाविली गुलाबी शिवशाहीचा वाढला ताट गिरिराजी शिवशाहीचा वाढ ताट गिरिराजी शिवशाहीचा वाढला ताट गिरिराजी छत्रपती शिवाजी महाराज की आमचा आला तुमचा छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की भारत माता की सद्गुरु जनार्दन स्वामी छत्रपती शिवाजी महाराज की सुख करता दुख हरता वार्ता विघ्नाचे निर्विघ्न पुरविन प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर शेंदुराची धन्यमान कापाळाची जय देव जय मंगलमूर्ती हो श्रीराजमूर्ती दर्शन मात्रे मान शरणे मात्रे मान कामना पूर्ती जय देव रत्ना गजदा भरा गौरी कुमरा नारी ओटी गंगेश्वरा हिरी धृता शोभा बरवा झुन तेरो पोरे चरणी घागरिया जय देव जय मंगलमूर्ती हो श्रीराजमूर्ती दर्शन मात्रे मान शरणे मात्रे मान कामना पूर्ती जय देव लंबोदर पीतांबर फणीवर वंदेना सरस्वत वक्र नयना दाश्रमाचा वनवाही सदना संकष्टी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना जय देव जय मंगलमूर्ती हो श्रीराजमूर्ती दर्शन मात्रे मान शरणे मात्रे मान कामना पूर्ती जय देव जय जय त्र्यंबक राज गिरिजानाथा गंगाधरा हो वृषभारूढा फणिभूषणा दशभुज वंचानना हो जय जय त्र्यंबक राज गिरिजानाथा गंगाधरा हो पडिले हो हत्तीचे पातक गौतम ऋषीच्या शिरी हो प्रसन्न होऊन जाते नाना जितली गोदावरी हो प्रगटे पावन जय जय त्र्यंबक राज गिरिजानाथा गंगाधरा हो शूलपाणी शंभोने देवा धन्य कुशावर्ताचा महिमा वाचे वर्णो किती हो पर्वती
अर्चन करिता त्यांचे महादोष नाशती हो या दर्शन मात्रे गाणी मुक्ती पावती हो जय जय ब्रह्मकराज गिरिजा नाथा गंगाधरा वाणी शक्तोने देवा गंगेधरा ब्रह्मगिरी भावी जाला सुरक्षा करे हो जय जय माया करते गौरव खडे हो तव तव पुण्य विशेष ऋषी अवघे यांचे घडे हो केवळ दोषोरूपी काळ त्यांच्या माया पडे हो जय जय ब्रह्मगणाज गिरिजा नाथा गंगाधरा किशोरवाणी शंभोनी देवा गंगेधरा लावली आणि भजनी सकळ ही पूर्वीची मन कामना हो शिव शिव नाम जपता वाटे अनंत माझा मना हो जय जय ब्रह्मगणाज गिरिजा नाथा गंगाधरा सद्गुरु स्वामी जनार्दन मूर्ती प्रेमे करून आरती पुत्र दरे गावी त्या गणराम तया देवी त्या संसार जाती ज्योती प्रेमे करून आरती सद्गुरु स्वामी जनार्दन मूर्ती करून आरती हृदय प्रभू नाम स्वयंकारी राम शिवाचे खरे भक्त परम प्रेमे करो सद्गुरु स्वामी जनार्दन मूर्ती प्रेमे करो वसतिगृहे शाळा फुलविरात माळा हृदय शंकर शिव भोळा उपदेश नाम पंढरीची प्रेमे करो आरती सद्गुरु स्वामी जनार्दन मूर्ती प्रेमे करो आरती बांधिले शिवालय कितिका गडवित दयांचा भूकल पवले स्वामी जनार्दन प्रेम बोध करी प्रभु प्रेमे करो आरती सद्गुरु स्वामी जनार्दन मूर्ती प्रेमे करो आरती ओ शिवशंकराचा तू अवतार हाती घेऊन भवानी तलवार राक्षसांचा करोनी समार धरणी मातेचा तू केला उतार शिवशंकराचा तू अवतार हाती घेऊन भवानी तलवार राक्षसांचा करोनी समार धरणी मातेचा तू केला उतार जय देव जय शिवराया आलो तव द्वारी आरती गाया जय देव जय शिवराया आलो तुम्हारी आरती गाया नाथा अनाथा तू सामर्थ्यवंत आवळते बळ केले जिवंत राजाधिराजा तू होऊन संत कानचा राजा तू योगी श्रीमंत नाथा अनाथा तू सामर्थ्यवंत आवळते बळ केले जिवंत राजाधिराजा तू होऊन संत कानचा राजा तू योगी श्रीमंत जय देव जय शिवराया आलो तव द्वार आरती गाया जय देव जय शिवराया आलो तुम्हारी आरती गाया भक्ती शक्ती युक्ति का अधिकारी दुर्जन वंदन को संजनकारी शिव तुझे नाम है संकट हारी पिता विपिता विष्णु शिवारी भक्ति शक्ति युक्ति का अधिकारी दुर्जन मर्दन कोच सज्जनकारी शिव तुझे नाम है संकट हारी पिता विपिता विष्णु शिवारी जय देव जय शिवराया आलो तुम्हारी आरती गाया जय देव जय शिवराया आलो तुम्हारी आरती
हाती घेऊनी भवानी तलवार धन राक्षसांचा करोनी संहार करणे